गजाननाय महसे प्रत्यूहतिमिरच्छिदे अपार करुणापूर तरंगितदृशे नमः। सुरगणपितृयक्षसेवितं ह्यसुरनिशाचरसिद्धवन्दितं वरकनकहुताशनप्रभं प्रणिपतितोऽस्मि हिताय भास्करम्। आद्यन्तमङ्गलमजातसमानभावम् आर्यन्तमीशमजरामरमात्मदेवम् पञ्चाननं प्रबलपञ्चविनोदशीलं सम्भावये मनसि शङ्करमम्बिकेशम्। नान्तोऽस्ति यस्य न च यस्य समुद्भवोऽस्ति वृद्धिर्न यस्य परिणामविवर्जितस्य नापक्षयं च समुपैत्यविकारिवस्तु यस्तन्नतोऽस्मि पुरुषोत्तममीशमीड्यम्। देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वम् त्वमीश्वरी देवि चराचरस्य। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय देव्यै च तस्यै जनकात्मजायै नमोऽस्तु रुद्रेन्द्रयमानिलेभ्यो नमोऽस्तु चन्द्रार्कमरुद्गणेभ्यः। श्रीराम जय राम जय जय राम। धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो। गौ माता की जय हो गौ हत्या बंद हो भारत अखंड हो भारत अखंड हो भारत अखंड हो। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। श्री रेवा तीर निवासी परम पूज्य श्री श्रीराम महाराज, श्री आई साहेब आणि श्री रामनाम त्रयोदश कोटी जपासाठी एकत्र झालेले सर्व रामभक्त सज्जन हो, जीवनाचं सार हे भगवत प्राप्तीमध्ये आहे। जीवनामध्ये भौतिक अनेक प्रकारची सुख प्राप्त झाली तरी देखील ती सर्व सुख ही क्षणभंगूर आहेत। काही सुख थोड्याशा क्षणापुरती असतात, काही सुख 2-4 दिवसांपुरती असतात, काही सुख 15-20 वर्षापुरती असतात, तर काही सुख ही केवळ ह्या जन्मापुरतीच असतात। आणि काही सुख अशी आहेत की जी 2-4 जन्म देखील पुरतात, परंतु काही जन्मांनंतर ती सुख नाहीशी होतात। हे ऐकून उपस्थित सर्वांना आश्चर्य वाटलं असेल की असं म्हणून तर तुम्ही सुखावर पाणीच फिरवून टाकलं। पण खरंच आहे, भौतिक वस्तूंपासून मिळणारं जे सुख असतं हे शाश्वत नसतं। म्हणून त्या सुखापासून मिळणारा जो आनंद आहे, त्या सुखांपासून मिळणारा जो संतोष आहे, तो परमानंद परमसंतोष असं म्हटलं जात नाही। परमानंद तो आहे की जो आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। ज्या आनंदावर देश म्हणजे स्थलामध्ये बदल झाला तरी फरक पडत नाही, काळामध्ये बदल झाला तरी फरक पडत नाही, आणि परिस्थितीमध्ये बदल झाला तरी फरक पडत नाही, असं जे सुख असतं जे शाश्वत आहे, त्या शाश्वत सुखालाच परमसुख म्हटलेलं आहे, परमानंद म्हटलेलं आहे, परम संतोष म्हटलेलं आहे, परमधाम म्हटलेलं आहे।
आणि परमानंद, परमसुख, परमसंतोष, परमधाम हे एकमात्र परमेश्वरच आहे, नान्य हा दुसरा कोणीही नाही. आता हा जो परमेश्वर आहे, हा जर परमधाम असेल तर ह्या परमेश्वराच्या ठाई दुःखाचा लेशही नाही का? तर हो, दुःखाचा लेशही नाही. परमेश्वर प्राप्ती झालेल्या कोणीही आजपर्यंत येऊन सांगितलं नाही की अरे अरे कुठे त्या देवाच्या मागे लागलो आणि भरपूर दुःखांना सामोरं जावं लागलं. किंबहुना परमेश्वराच्या मार्गाने गेलेला जो मनुष्य असतो, जो साधक मुमुक्षु संत असतो, तो सर्वांना म्हणतो की अरे जागतिक दुःख सहन करावी लागली तरी चालतील, पण हा मार्ग सोडू नका, कारण आम्ही हा अनुभवलेला आहे, अशी ते स्वतः साक्ष देतात. त्यामुळे परमानंदाची प्राप्ती जी आहे ती कधीही मनुष्याला पुन्हा पुन्हा पश्चाताप करायला लावत नाही. परंतु आनंदाची प्राप्ती मात्र, सुखाची प्राप्ती जी ह्या भौतिक वस्तूंवर अवलंबून आहे, त्या सुखाच्या बाबतीत मात्र मनुष्याला कधीतरी पश्चाताप करावा लागतो. उदाहरण द्यायचं झालं तर काय उदाहरण देता येईल? एक आधी उदाहरण हे पाहू की सुख किती काळ टिकतं. आता आपण श्वास घेत आहोत, मोठा श्वास घेतला, बरं वाटतं, असं वाटतं संपूर्ण आपली फुफ्फुसं प्राणवायूने भरलेली आहेत, छान बरं वाटलं. आपण दमून भागून आलो, निश्वास सोडला, मोठा श्वास घेतला की चेतना येते, बरं वाटतं आपल्याला. परंतु हे जे बरं वाटणं आहे हे किती क्षणापुरतं टिकतं विचार करा. मोठा श्वास घेतला आणि बरं वाटलं आणि आपण विचार केला बरं वाटलंय ना, मग आता दुसरा श्वास नकोच घ्यायला. तो श्वास फुफ्फुसांमध्ये कोंडून ठेवू आणि बघू किती वेळ त्याचं सुख मिळतं. पण 1 सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंदानंतर गुदमरायला होतं आणि मग मनुष्य म्हणतो नाही 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 नाही, आता सुख नाही, आता दुःख होतंय, दुसरा घ्या श्वास. दुसरा घेतल्याशिवाय ते सुख काही पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणजे क्षणभरापूर्वी घेतलेल्या श्वासाचं सुख हे दुसऱ्या क्षणी निघून जात. त्याचप्रमाणे खूप तहान लागली असेल आपल्याला, पुन्हा तान्हातून आलेलो असू, आणि अशा वेळेला आपल्याला कोणी माठातलं गार पाणी प्यायला दिलं की असं वाटतं आ हा हा, काय समाधान झालं, पाणी पिऊन सुख प्राप्त झालं. सरबत दिलं, आणखीन सुख प्राप्त झालं. गार सरबत दिलं, आणखी सुख प्राप्त झालं. परंतु 6-7 तास गेल्यानंतर पुन्हा तहान लागते. याचा अर्थ ते सरबत प्यायलो जे होतो 6 तासांपूर्वी, पाणी प्यायलो होतो, त्याचं सुख 6-7 तासानंतर नष्ट झालं. जेवणाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर सकाळी 12 वाजता भिक्षा घेतली, आता 9 वाजले. 9 वाजल्यानंतर असं वाटायला लागतं की थोडी आता भूक लागायला लागली. 10 वाजले की असं वाटेल अरे अरे खूप भूक लागायला लागली, आता मात्र काहीतरी फलाहार वगैरे मिळाला पाहिजे. याचा अर्थ काय झालं? दुपारच्या भिक्षेच्या वेळेस जो संतोष झालेला होता तो संतोष 9 तास, 10 तास, 12 तास एवढाच पुरतोय. त्यानंतर तोही संतोष, तेही सुख निघून जात आहे आणि पुन्हा मग मनुष्य पुन्हा दुसऱ्या जेवणाच्या, तिसऱ्या जेवणाच्या, नाश्त्याच्या त्याच्या मागे लागू लागतो. याचा अर्थ अन्नाचं सुख 10-12 तास. जर समजा आपल्याला पुरणपोळी आवडत असेल, पोटभर पुरणपोळी खाल्ली, आग्रह करून करून समोरच्याने वाढली, आता मग आपण म्हणतो की बास बास, आता खूप, आता आग्रह नका करू, पोटभर अगदी महिनाभर पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल, भरपूर आनंद प्राप्त झाला. पण महिन्याभराने पुन्हा पुरणपोळीचा घाट कोणी घातला की असं वाटतं अरे वा, आज चांगला मेनू केला. होतं की नाही असं? याचा अर्थ त्या पुरणपोळीचं सुख हे महिनाभर राहिलं, आठवडाभर राहिलं. हल्ली जे हॉटेलिंगला जातात दर शनिवार रविवार, हल्ली तुमच्या इकडे म्हणजे अमरावती वगैरे भागात सज्जन आहेत लोक, धार्मिक आहेत विदर्भ भागात, परंतु मुंबईच्या भागामध्ये भौतिकवादी जास्त आहेत. तर मुंबईमध्ये तर दर शनिवार रविवार आला की सगळे चूल बिल सगळं बंद करून निघतात, घराला कुलूप लावतात आणि वीकेंडसाठी ह्या मॉलमध्ये जा, तिकडे खा, तिकडे खा, तिकडे खा. समाधान होतं, शनिवार रविवार बाहेरचं खाल्लं, आठवडाभर छान जातो, पुन्हा ये रे माझ्या मागल्या. त्या लोकांना असं वाटतं की झालं,
मागच्या आठवड्यात आपण गेलो होतो मॉल मधलं चमचमीत खाल्लं, चायनीज जपनीज. आता पुन्हा खावंसं वाटतंय. आठवड्याभरात त्यांचं सुख संपतंय. तर सुख जे आहे, भौतिक सुख, हे फार काळ टिकत नाही. ज्या लोकांचं लग्न झालेलं नसतं त्यांना असं वाटतं विवाह झाला की फार सुख मिळेल. विवाह करतात, थाटामाटात करतात. लग्न झाल्यानंतर वर्ष 2 वर्ष सुखाची जातात. मग हळूहळू जिथे संसार तिथे चूल, जिथे चूल तिकडे चटके, सगळं सुरू होतं. हा अनुभव आहे लोकांचा. त्यानंतर असं वाटतं नाही, मूलबाळ झालं की सुख मिळेल. लहान मूल आलं, बोलता बिलता येत नसतं, त्रास देता येत नसतं, त्यात सुख प्राप्त होतं. मग हळूहळू आपलं मूल आपल्या विरुद्ध वागायला लागलं की वडिलांना वाटतं की अरे अरे, लहानपणी किती चांगलं वागायचं मूल, आणि आता बघा उद्धटपणाने बोलतोय आपल्याशी, हे करतोय ते करतोय. मग असं वाटतं नाही, नातू सुख देईल. नातवाचंही तेच होतं. करता करता जीवनामध्ये सुखाच्या शोधात माणूस राहतो. काही लोकांना सुख जे असतं हे वित्तामध्ये प्राप्त होत असतं. जितका पैसा वाढेल, पासबुक जितकं भरत जाईल तितकं सुख 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 मिळतंय असं वाटत जातं. आणि मग एखाद दिवशी कोणीतरी येतो, बँक बुडवतो, आणि मग दुःखाला सामोरं जावं, किंवा नोटबंदी होते, दुःखाला सामोरं जावं, किंवा काही होत नाही, पैसा देखील भरपूर जमा होतो, पण तो वापरायची जेव्हा वेळ येते तेव्हा शरीर साथ देईन असं होतं, आणि तिकडे त्या पैशाचं सुख संपून जातं. मग मनुष्य म्हणतो पैसा कमी कमवला असता तरी चाललं असतं, बाकी सुखाची प्राप्ती मिळायला हवी होती, पैशाच्या मागे फारच लागलो. काही लोकांचं तसं नसतं. काही लोकांना पैशाचं सुख नको असतं, काही लोकांना घरादाराचं सुख नको असतं, नावलौकिकाची हौस असते. मला किती लोक मानतात, माझ्या हाकेला किती लोक धावून येतात, नावलौकिकाची हौस असते, आणि भरपूर लोकांचा गोतावळा जमा करतो. कोणी दिवसातून 10-15 लोकांनी गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग केलं की बरं वाटतं, हा आपल्याला मानणारी काही लोक आहेत. आणि वाढदिवसाच्या दिवशी तर भरपूर लोकांनी फेसबुकवर, व्हॉट्सअपवर फोन करून शुभेच्छा, अभिनंदन वगैरे केलं की असं वाटतं हा आपला किती मोठा गोतावळा आहे ना, हे आहे. या सगळ्यांना कधीतरी एकदा व्हॉट्सअप फेसबुकवर मेसेज पाठवा आणि म्हणावं राष्ट्ररक्षेसाठी आणि गोहत्या बंदीची पण माझी इच्छा आहे, तर एखाद दिवशी जमा मैदानावर. कोण येतं बघा. त्यामुळे काही लोकांना लोकांची इषणा असते. मला किती मानतात, माझ्या भोवती किती लोक गोळा होतात, माझ्या मागे पुढे किती लोक फिरतात, मला किती लोक येस सर नो सर करतायत, त्यावर त्यांचं सुख अवलंबून असतं. पण नंतर एके दिवशी कळतं की आपल्या मागे कोणीही नव्हतं. आणि मग कळतं की अरे अरे, ही लोक इषणा, वित्त इषणा, दार इषणा, ह्या सगळ्या इषणा ज्या होत्या या वायफळ आहेत, हे नंतर कळू लागतं. काही राजनेते असतात, वृद्ध झाल्यानंतर देखील पंतप्रधान होण्याची इच्छा शिल्लक राहते, आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून ही आंदोलनं उभारा, ती आंदोलनं उभारा, हे चालू आहे. आपण पाहतोय हे सगळं. तर लोक इषणा, वित्त इषणा, दार इषणा आणि पुत्र इषणा, ह्या इषणा ज्या आहेत, मनुष्याला वाटत असतं की ह्या ईशणांच्या पूर्तीने आपल्याला सुख मिळेल, परंतु हे सुख क्षणभंगूर आहे. ते देशकाल परिस्थितीवर अवलंबून असं सुख आहे. देश बदलला की ते सुख गेलं. तुम्ही आता बातम्यांमध्ये वाचलं असेल की अफगाणिस्तानचे एक परराष्ट्र मंत्री होते. आता तिकडे तर इस्लामिक तालिबानने आक्रमण केलं आणि त्यांनी संपूर्ण सत्ता ताब्यात घेतली. तर त्यांचे जे परराष्ट्र मंत्री की आणखीन कोणते मंत्री होते ते युरोप मधल्या एका देशात जाऊन निर्वासित म्हणून राहू लागले. एकेकाळी त्या मंत्र्यांची मोठी हवेली, भरपूर पैसा अडका काबूलमध्ये होता. आज ते फ्रान्समध्ये का युरोप मधल्या कोणत्या तरी देशामध्ये, जसं आपल्या इकडे पिझ्झा हट वाले किंवा झोमॅटो बिमॅटो वाले, स्विगी वाले वगैरे जसं इकडून पिझ्झा घेतात ना डिलिव्हरी बॉयचं काम करतात, तसा तो मंत्री डिलिव्हरी बॉयचं काम करतो. 3 महिन्यापूर्वी हा मंत्री होता, पैसा अडका भरपूर होता, पण आज त्याचा देश बदलला, त्याची सगळी स्थिती बदलली. देशानुसार सुखामध्ये फरक पडतो, काळानुसार सुखामध्ये फरक पडतो. काळ बदलतो आणि काळ बदलल्यानंतर परिस्थिती बदलते आणि सुखात फरक पडतो. जसं
असं म्हटलेलं आहे क्षमापन स्तोत्रामध्ये वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी, रसज्ञावशातारकं स्वादुलभ्यं गृहीतं सदा किन्न चेनाम ते नाम दत्त. त्या अपराध क्षमापन स्तोत्रामध्ये वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात की बालपणी मी खेळामध्ये रमलो. ते मनाचा भाव व्यक्त करतात सामान्य जनांचा. बालपणी खेळ हेच परिपूर्ण सुखाचं साधन वाटत होते. तरुणपणी मात्र खेळ, भातुकली हे काही सुखाचे साधन वाटत नाही, आणि म्हातारपणी संसार देखील सुखाचं साधन वाटत नाही. म्हणजे जसा जसा काळ लोटतो तसं तसं सुखाची साधनं बदलतात. त्यामुळे जे सुखाचं साधन बालपणी कामास येत होतं सुख देण्यासाठी, ते तारुण्यामध्ये कामास येत नाही. तरुणपणी जे साधन सुख देत होतं ते वार्धक्याच्या वेळी सुख देत नाही. त्यामुळे कालानुसार सुखाची प्राप्ती आणि सुखाची अप्राप्ती यामध्ये फरक पडत जातो. तसंच परिस्थितीनुसार फरक पडत जातो. जशी आपली परिस्थिती बदलू लागते तशी तशी सुखाची परिभाषा देखील बदलू लागते. आजपासून 60 वर्षांपूर्वी लोकांकडे ट्यूबलाईट, बल्ब हे नव्हते. पणत्या लावायचे, पेट्रोमॅक्सचे दिवे लावायचे, अशा पद्धतीने उजेडाची व्यवस्था करायचे. त्यावेळी हा अनुभव तुमच्या मातेला, पित्याला वगैरे हा आलेला असणार की त्यावेळी घरामध्ये एक बल्ब आणला आणि नुसता टेबल फॅन खडखड खडखड आवाज करणारा तरी केवढं सुख मिळत होतं. आणि आजची स्थिती अशी आहे की वेगवेगळे बल्ब आणि ट्यूब जरी आणले तरी असं वाटतं नाही, आणखी चांगल्या क्वालिटीचं ट्यूब किंवा बल्ब मिळाली तर सुख जास्त मिळेल. आता पंखे आलेले, एसी आलेले, मग त्या एसी मध्ये पण नेहमीच्या एसीने सुख नाही, स्प्लिट एसीने सुख मिळेल, अमुक एसीने सुख मिळेल. त्यामुळे परिस्थिती बदलली, सुखाची परिभाषा बदलली. त्यामुळे सुख जे आहे हे प्राप्त झालं तरी ते अधिक काळ टिकत नाही. ते हळूहळू माणसाला असंच वाटायला लागतं की हे सुख कमी आहे, ते सुख कमी आहे, आणि तो पुन्हा सुखाच्या शोधामध्ये लागतो. आता या सुखाचा शोध घेता घेताच इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणूनच मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यूला सामोरं जावं. आणि जन्म मृत्यूची शृंखला आली की त्यामध्ये आपल्या हातून चुका होणार, अपराध होणार, पाप होणार, आणि पाप, चुका, अपराध झाले की पुन्हा दुःखाला सामोरं जावं लागलं. मग त्या दुःख निवृत्तीसाठी पुन्हा प्रयत्न करा, मग सुख मिळेल. सुख मिळाले की पुन्हा अहंकार, दर्प, दंभ प्रारंभ होतो, असूया वगैरे, आणि पुन्हा मनुष्य पापाचरण करतो, पुन्हा दुःखाकडे वळतो. सुख दुःख हे चालू राहत, कारण माणसाच्या सुखाला मर्यादा आहे. अमर्याद सुख प्राप्त झालं तर तो या सुखदुःखाच्या फंदात पडणार नाही. या सुखदुःखाच्या फंदात पडला नाही तर जन्म मृत्यूच्या देखील फंदात पडणार नाही, आणि तो पुण्य आणि पाप ह्याच्याही वर प्रयाण करतो. आणि हे करण्यासाठी म्हणूनच अध्यात्म शास्त्र हे आपल्या वेदांनी सांगितलेलं आहे. अध्यात्म शास्त्र वेदांनी सांगितलेलं आहे. आता या अध्यात्मशास्त्राचं प्रतिपादन कोण करणार? तर अध्यात्मशास्त्राचं प्रतिपादन केवळ पुस्तकं वाचून होत नाही. अध्यात्मशास्त्राच्या प्रतिपादनासाठी गुरुच प्रामाणिक व्यक्तिमत्व असतात. अध्यात्मशास्त्राचं प्रारंभिक प्रतिपादन तर आपल्याला आपले आई वडील, आजी आजोबा, घरची मंडळी करतात. कुलपरंपरेनुसार आपल्याला अध्यात्म शिकवतात. बऱ्याचशा अध्यात्माच्या गोष्टी आपण लहानपणीच ऐकलेल्या असतात. जसं चोरीमारी करू नका, खोटं बोलू नका, कोणाची हिंसा करू नका, कोणाचा अपमान करू नका, हे असे बरेचसे सामान्य धर्म जे आहेत हे आपल्याला लहानपणीच कळलेले असतात. परंतु अध्यात्माची व्यवस्थित ओळख हे आपल्याला आपले गुरु करून देतात. गुरु हे कसे असले पाहिजेत? तर शास्त्र म्हणतं श्रोत्रियो वृजिनो कामहतो यो ब्रह्मवित्तमः. गुरु हे श्रोत्रिय असले पाहिजे, म्हणजे गुरु परंपरेने वेदांताचं अध्ययन झालेले असले पाहिजे.
आणि नुसतं अध्ययन झालेले असले पाहिजेत असं नाही, तर त्यांचं आचरण देखील वेदानुरूप असलं पाहिजे. श्रोत्रिय, अवृजिनः, निर्लोभी असले पाहिजे. आणि ब्रह्मवित्तमः, ब्रह्मवित हवेत, म्हणजे परब्रह्माला जाणणारे असे जर गुरु प्राप्त झाले तर ते उत्तम अध्यात्माचा उपदेश आपल्याला प्रदान करतात आणि मग मनुष्याचं जीवन धन्य. आपल्या भारतीय परंपरेमध्ये म्हणजेच वैदिक परंपरेमध्ये गुरूंची अखंड परंपरा चालत आलेली आहे. प्रथम गुरु कोण? तर आपल्याकडे गुरु परंपरेच्या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, सदाशिव समारंभां, सदाशिवापासून प्रारंभ झालेला आहे हा गुरु परंपरेचा संपूर्ण क्रम. काही ठिकाणी म्हणतात नारायण समारंभां, नारायणापासून क्रम चालत आलेला आहे. आता प्रश्न असा आहे की नक्की कोणापासून क्रम चालू? महादेवापासून की नारायणापासून? आता महादेव पहिले की नारायण पहिले हा प्रश्न पडेल, कारण दोन्ही श्लोक आहेत, सदाशिव समारंभा आणि नारायण समारंभा. हाच प्रश्न भागवताच्या प्रसंगामध्ये येतो. महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न विवाह होणार असतो तेव्हा हिमालय जो आहे, हिमालयाची कन्या पार्वती. तर महादेव आणि पार्वतीच्या वेळेस महादेव तर येतात, त्यांच्याबरोबर संपूर्ण वऱ्हाड येतं लग्नासाठी, आणि इकडे हिमालयाने देखील देवी देवता ऋषी मुनी यांना बोलवून ठेवलेलं आहे. तर विवाह सोहळा प्रारंभ होतो आणि कन्यादानाची वेळ येते. कन्यादानामध्ये 3 पिढ्यांचा उल्लेख करावा लागतो. मुलाकडच्या 3 पिढ्या, मुलीकडच्या 3 पिढ्या. तिन्ही पिढ्या ह्या कुलीन असल्या पाहिजेत. गोत्र, प्रवर इत्यादींच्या दृष्टीने, जाती, वर्ण इत्यादींच्या दृष्टीने त्या कुळाशी मिळत्या जुळत्या असल्या पाहिजेत, म्हणून 3 पिढ्यांचा उच्चार केला जातो. तर पार्वतीच्या तर मागच्या 3 पिढ्या माहिती होत्या, हिमालय कोण, हिमालयाचे वडील कोण, त्याचे हिमालयाचे आजोबा कोण, हे सगळं माहिती असतं. आता महादेवाला विचारण्यात येतं की महादेवा, आपलं तर नाव माहिती आहे की महादेव नाव आहे म्हणून आपलं पौरोहित्य स्वतः ब्रह्मदेव करत असतात आणि साक्षीदार म्हणून भगवान विष्णू स्वतः असतात, नारायण. तर महादेवाला विचारतात, महादेवा आपलं तर नाव माहिती आहे ना, की आपलं नाव महादेव आहे, आपल्या वडिलांचं नाव काय? महादेव विचार करतात, माझे वडील कोण, वडील कोण, ध्यान करतात, वडील कोण, वडील कोण. आणि ध्यान करता करता मग लक्षात येतं, आजूबाजूचे सगळे जमलेले अतिथीगण आश्चर्यचकित होऊन पाहतात की हिमालयाने असा काय जावई शोधला की ज्याला स्वतःच्या वडिलांचं नाव माहिती नाही. तर हिमालय आग्रह करतोय, म्हणे महादेवा सांगा वडिलांचं नाव, नाहीतर माझं नाक कापलं जाईल, लोक म्हणतील कोणत्या जावई शोधलं. तर महादेव विचार करतात, ध्यान लावतात आणि म्हणतात, संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती तर ब्रह्मदेवापासून झाली. ब्रह्मदेवाने भ्रुकुटी ताणली आणि त्यातून 13 रुद्रांची उत्पत्ती झाली. त्यामुळे माझी उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली. त्यामुळे हे जे पुरोहित आहेत ना ब्रह्मदेव, हेच माझे पिता आहेत. ब्रह्मदेव पण गप्प होतात, म्हणे तर्क तर बरोबर आहे, माझ्यापासूनच रुद्राची उत्पत्ती झाली, त्यामुळे बरोबर आहे, हा माझा पुत्र आहे. ब्रह्मदेव म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, हिमालया जावयाला विचारा आजोबांचं नाव सांग. हिमालय हात जोडून विचारतो, जावई बापू आपल्या आजोबांचं नाव काय? म्हणे ते माझ्या वडिलांना विचारा, ब्रह्मदेवाला विचारा. आता ब्रह्मदेवाची आली पंचायत. ब्रह्मदेव पण विचार करतोय, माझे वडील कोण? आता ब्रह्मदेव विचारच करतोय आणि हिमालयाची होते पंचायत. हिमालय म्हणतो की महाराज, तुमच्या वडिलांचं नाव सांगा, नाहीतर लोक म्हणतील कोणत्या पुरोहिताला बोलवलं ज्याला स्वतःच्या वडिलांचं नाव माहिती नाही. नाही, थांबा थांबा, ध्यान लावतो आणि सांगतो तुम्हाला. ब्रह्मदेव ध्यान लावतात, विचार करतात की माझी उत्पत्ती कुठून झाली. तेव्हा मग ब्रह्मदेवाच्या लक्षात येतं की अरे,
माझ्या उत्पत्तीचा शोध घेता घेता मी विष्णूंच्या नाभी कमलापर्यंत पोचलो आणि तेव्हा कळलं की भगवान नारायणाच्या नाभीतून एक कमळ फुललेलं होतं आणि त्या कमळामध्ये मी विराजमान होतो. त्यामुळे माझे पिता हे भगवान नारायण आहेत. म्हणजे हे जे साक्षी आहेत ना भगवान नारायण, हेच माझे पिता आहेत. नारायण आश्चर्यचकित होतात आणि नारायण म्हणतात की तर्क तर बरोबर आहे. माझ्या नाभीमधून निघालेल्या कमळामध्येच तर ब्रह्मदेव प्रकट झाले, त्यामुळे तर्कानुसार ब्रह्मदेव बरोबर सांगतात. आता ब्रह्मदेव म्हणतात ते सगळं ठीक आहे, वरदेवाला विचारा तुझ्या पणजोबांचं नाव काय. आता येथे पंचायत. महादेव म्हणतात की हे बघा, माझ्या वडिलांचं नाव मी सांगितलं, त्यांनी त्यांच्या वडिलांचं नाव सांगितलं, त्यामुळे आता आजोबांना विचारा तुमचे वडील कोण. आता ब्रह्मदेव पण बघतायत विष्णूंकडे, महादेव पण बघतायत, हिमालय बघतायत, लोक बघतायत. आता विष्णू विचार करतात माझे वडील कोण, माझे वडील कोण. आता विचार करतायत, डोकं खाजवतायत, विचार करतायत. सगळी सभा खदखदून हसायला लागते. हिमालय म्हणतो की नारायणा माझी लाज राखा, लोक म्हणतील कसा साक्षीदार बोलवलाय लग्नाला की ज्याला स्वतःच कुळच माहिती नाही. नारायण विचार करतात, ध्यान लावतात आणि ध्यान लावल्यानंतर नारायणाला कळतं की माझी उत्पत्ती सांब सदाशिव निर्गुण निराकार परमेश्वरापासून झालेली आहे. त्यामुळे नारायण म्हणतात माझे वडील तेच जे तुझे जावई होत आहेत. आता सगळी सभा जय जयकार करते. महादेवाचे वडील ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचे वडील नारायण आणि नारायणाचे वडील पुन्हा महादेव. गणिताच्या भाषेत म्हणायचं तर A इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, सी इज इक्वल टू डी, देन A इज इक्वल टू डी. म्हणजे इकडे सिद्धांत काय प्रस्थापित झाला की नारायण असो की शिव असो, हरी असो की हर असो, हे एकच आहे. म्हणून सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरुपरंपराम. हा एक श्लोक आहे. आणि दुसरा श्लोक आहे नारायण समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरुपरंपराम. एका ठिकाणी नारायण शब्द वापरलाय, एका ठिकाणी शिव शब्द वापरलाय. अर्थ हा की नारायण आणि शिव एक आहेत आणि परब्रह्म परमात्माच नारायण होतो, परब्रह्म परमात्माच शिवरूप धारण करतो. याचा अर्थ ही गुरु परंपरा साक्षात वेदांत प्रतिपाद्य, वेद प्रतिपाद्य जो परमेश्वर आहे, जो ओंकार रूप आहे, जो गणेश, शिव, रुद्र, इंद्र इत्यादी रूपामध्ये प्रकट होतो, तो परब्रह्म परमात्मा यांनीच गुरु परंपरेचा प्रारंभ केलेला आहे. त्या गुरु परंपरेनुसार मग परब्रह्म परमात्म्यांनी महादेवाचं रूप धारण केलं, दक्षिणामूर्ती रूप धारण केलं आणि नारायणाला उपदेश केला. नारायण रूपाने तोच उपदेश ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेवाची मानसपुत्र परंपरा उत्पन्न झाली, ज्यामध्ये सप्तर्षी झाले. ब्रह्मदेवाने ते ज्ञान सप्तर्षींना दिलं, वसिष्ठ ऋषींना ज्ञान दिलं, अत्रि, भृगु, अंगिरा ह्या ऋषींना ज्ञान दिलं. त्यातली वसिष्ठ ऋषींपासून जी परंपरा सुरू झाली, वसिष्ठ ऋषींनी त्यांच्या पुत्राला शक्ती महर्षींना ज्ञान दिलं, शक्ती महर्षींनी त्यांच्या पुत्राला म्हणजे पराशर मुनींना ज्ञान दिलं, पराशर मुनींनी त्यांच्या पुत्राला म्हणजे महर्षी वेदव्यासांना ज्ञान दिलं, महर्षी वेदव्यासांनी त्यांच्या पुत्राला शुकदेवांना ज्ञान दिलं, शुकदेवांनी तेच ज्ञान त्यांचा शिष्य गौडपादाचार्य यांना दिलं, तेच गौडपादाचार्यांनी ज्ञान गोविंदपादाचार्यांना दिलं, गोविंदपादाचार्यांनी तेच ज्ञान आद्य शंकराचार्यांना दिलं, आद्य शंकराचार्यांनी तेच ज्ञान 4 पीठाच्या शंकराचार्यांना दिलं, स्वतःच्या 4 शिष्यांना शंकराचार्य म्हणून नेमलं आणि मग 4 पीठांची परंपरा आजतागायत चालू राहिलेली आहे. ही एक ज्ञानाची परंपरा झाली. दुसरी ज्ञानाची परंपरा कोणती, तर ब्रह्मदेवाचे एक पुत्र वसिष्ठ ऋषी. वसिष्ठ ऋषींनी ज्ञान दिलं शक्ती महर्षींना, त्यांच्या मुलाला, आणि तेच ज्ञान वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना दिलं. प्रभू रामचंद्रांपासून ती ज्ञानाची परंपरा आली समर्थ रामदासांपर्यंत, समर्थ रामदासांपासून ती परंपरा आली तुकामाईंपर्यंत,
तुकामाईंपासून ती परंपरा आली गोंदवलेकर महाराजांपर्यंत, आणि गोंदवलेकर महाराजांकडून ती परंपरा रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज अशी, किंवा ह्या बाजूला शाखा आली ती पूज्य श्रीराम महाराजांना. त्यामुळे वसिष्ठ मुनींची परंपरा तिथे श्रीराम महाराजांपर्यंत आली. वसिष्ठ ऋषींचीच परंपरा तिथे आद्य शंकराचार्यांपर्यंत पोहोचली. तसंच भृगु ऋषींची जी परंपरा होती, भृगु ऋषींची परंपरा परशुरामांना प्राप्त झाली. परशुरामांकडून ती परंपरा पुढे पुढे येत राहील. तसंच अत्री ऋषींची जी परंपरा होती ती त्यांचा पुत्र दत्तात्रेयाला प्राप्त झाली, आणि दत्तात्रेयांपासून ती परंपरा चालत चालत दत्त संप्रदायामध्ये पुढे आली. मग दत्त महाराज कवीश्वर, गुळवणी महाराज वगैरे ह्या पद्धतीने ती परंपरा पुढे पुढे आली. तर एकूण सांगायचंय काय, तर आपल्या भारतातल्या ज्या ज्ञान परंपरा आहे, ह्या ज्ञान परंपरांचं मूळ हे परब्रह्म परमेश्वरच आहे. ज्ञानदेवांपर्यंत आलेली परंपरा कोणती बघा, तर ज्ञानदेव हे नाथ संप्रदाय. नाथ संप्रदायाची सुरुवात होते आदिनाथापासून. आदिनाथ म्हणजेच महादेव. महादेवांपासून चालू झालेली ती परंपरा मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ वगैरे करत 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 गहिनीनाथांपर्यंत आली. गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव, ज्ञानदेवांची पुढे शिष्य परंपरा चालली. आणि आज महाराष्ट्रामध्ये जे वारकरी संप्रदायातले अग्रगण्य गुरु जे आहेत त्यांच्यापर्यंत, म्हणजे साखरे महाराज असो, देगलूरकर महाराज असो, त्या त्या ठिकाणी ती परंपरा चालू राहील. तर आपल्याकडच्या ज्या प्राचीन परंपरा आहेत त्या आज देखील भारतभर जिवंत आहे. तर गुरूंच्या माध्यमातून परब्रह्माने दिलेलं ज्ञान आजपर्यंत आपल्याकडे येत आहे. तर ह्या गुरु परंपरेने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, आणि ते जे ज्ञान आहे आध्यात्मिक ज्ञान, ते आपल्याला परमसुख, परमानंदापर्यंत म्हणजेच परमेश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी समर्थ असतं. या ज्ञान परंपरेमध्ये जे जे गुरु झाले, नारायणापासून एक परंपरा आली रामानंद स्वामींपर्यंत, तिकडून परंपरा आली समर्थ रामदासांपर्यंत, अशा वेगवेगळ्या परंपरा आलेल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणून परंपरा येतात. काही वेळेला परंपरांचा संगम होतो. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या ठिकाणी परंपरेचा संगम झाला. कसा संगम झाला, तर इथून दत्त परंपरा आली, इथून शांकर परंपरा आली, आणि त्यांचा संगम झाला. म्हणून वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दत्त संप्रदायी आहेत, परंतु संन्यास दीक्षा जगद्गुरु शंकराचार्यांच्या परंपरेत. तोच प्रकार तुकाराम माईंच्या बाबतीत आहे. त्यांची परंपरा आलेली आहे रामदासी परंपरा. रामदासी परंपरा आली अत्री ऋषींची. पुन्हा उमरखेडचं जे मुख्य पीठ आहे तिथे जी परंपरा आहे ती सरस्वती परंपरा आहे. तिकडच्या संन्यासांच्या नावापुढे सरस्वती असा शब्द असतो, असं ऐकलेलं आहे. कधी तिथे जाणं झालं नाही, दर्शनाला जायची इच्छा आहे, पण आम्हाला वाटतं की आनंद परंपरा म्हणजे आनंद ही सरस्वती परंपरा आहे. तर तिकडे संन्यास परंपरा आली. म्हणजे संन्यास परंपरा आली याचा अर्थ संन्यास परंपरा, महादेवाची पूजा, शिवलिंगाची पूजा वगैरे, म्हणजे पुन्हा शांकर परंपरा, तिथे अद्वैत परंपरा. तसंच वारकरी परंपरेमध्ये काय झालं, नाथ संप्रदायाची परंपरा आली, आणि इकडे शांकर परंपरा, शंकराचार्यांची परंपरा आली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आचार्य ते वाट पुसतू. आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथांनुसार मी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, असं प्रतिपादन तिकडे ज्ञानेश्वर महाराज करतात. एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये वारकरी परंपरेत आहेत ते, त्यातही आचार्यांची प्रशस्ती भरपूर ठिकाणी केलेली आहे. तर कधी कधी हा गुरु परंपरांचा संगम देखील होतो. असाच संगम जर तुम्ही बघितला असेल तर ज्या वेळेला बडवाला असताना नर्मदा किनारी तुम्ही पाहिलं असेल की महाराज आहेत हे रामदासी परंपरा, आणि महाराजांच्या त्या परंपरेमध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम असायचा त्यावेळेला ग्वाल्हेरचे महाराज यायचे नाथ परंपरेतले, आम्ही यायचो शंकराचार्य परंपरेतले, द्रविड शास्त्री यायचे शंकराचार्यांच्या परंपरेतले, इथे महाराज आहेत हे रामदासी परंपरेतले. त्यामुळे महाराजांच्या आश्रमामध्ये परंपरांचा संगम होत असे, आणि हा संगम सुखद असायचा. कधी कधी परंपरांचा संगम जो होतो तो संगम वादविवादामध्ये परिणत होतो, ओढाताण, स्पर्धा यामध्ये परिणत होतो. पण तसं कधीच झालं, कारण ज्या परंपरांचे महापुरुष
हे सद्भावनेने, लोककल्याणाच्याच भावनेने एखादा कार्यक्रम करतात, तिकडे तो संगम सुखद असतो. तसा विविध गुरुपरंपरांचा, प्रामाणिक गुरुपरंपरांचा संगम आम्ही बढवायला पाहिलेला आहे. तुम्हीही सगळे त्या संगमाचे साक्षीदार आहात. त्याचप्रमाणे महाराजांच्या देखरेखीखाली जिथे जिथे 13 कोटी नामजप होत असे, अजूनही होतो, आत्ता देखील महाराज सूक्ष्म रूपाने असतातच तिथे, तर तिथे तुम्ही पहा, तिथे देखील प्रवचनकार संतांचा जो संगम होतो तो वेगवेगळ्या गुरु परंपरांचा संगम होताना आपल्याला दिसतो. आणि हा संगम होणं हाच त्रिवेणी संगम आहे. या संगमामध्ये उपस्थित भक्त मंडळी न्हावून निघतात. त्या संगमामुळे विविध प्रकारच्या ज्ञानाच्या कक्षा भक्त मंडळींना श्रवण करता येतात, अनुभवता येतात. हेच वैशिष्ट्य असतं अशा कार्यक्रमांचं, 13 कोटी नामजपाचं वगैरे, की तिकडे संगम होत असतो. जीवाशिवाचा संगम होत असतो, नरनारायणाचा संगम होत असतो, विविध प्रामाणिक गुरुपरंपरांचा संगम होत असतो. म्हणून हा संगम बघण्यासाठीच आजच्या प्रवचनाचा आपला मूळ विषय आहे, तो म्हणजे मोहमुद्गर स्तोत्र, ज्याला भजगोविंदम स्तोत्र असं देखील म्हणतात. भजगोविंदम स्तोत्राची रचना आद्य शंकराचार्यांनी केली. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचा जन्म आजपासून सुमारे 2500 वर्षापूर्वी केरळ प्रांतामध्ये झाला. काही मतभेदांनुसार 1200 वर्षापूर्वी झाला असाही उल्लेख प्राप्त होतो, परंतु पीठांच्या परंपरेमध्ये तो 2500 वर्षच मानला गेला. तर 2500 वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांचा जन्म केरळमधल्या कालटी क्षेत्रामध्ये झाला, पूर्णा नदीच्या किनारी. त्यांचं घर वैदिक परंपरांचं काटेकोर पालन करणार, आणि वयाच्या 5व्या वर्षी त्यांची मुंज झाली आणि वेद शिक्षणासाठी ते गुरुकुलामध्ये गेले. 3 वर्षातच त्यांनी वेदांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलं आणि वयाच्या 8व्या वर्षी गुरूंनी त्यांना सांगितलं की बाळ शंकरा, माझ्याकडून जे ज्ञान घ्यायचं होतं, मला जे देता येण्यासारखं होतं, ते सगळं तुला आता माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. तरी शंकराचार्य म्हणतात की आता मला वेदांत शिकवा. म्हणे वेदांत मी शिकवू शकत नाही, माझा तो अधिकार नाही. वेदाची संहिता, दशग्रंथ वगैरे सगळं जेवढं मला येत होतं ते तुला शिकवून झालं. आता म्हणे पुढच्या शिक्षणासाठी तू नर्मदा किनारी जा. तिकडे 1000 वर्षाचे वय असलेले मोठे तपस्वी गोविंद भगवतपाद एका गुफेमध्ये शिष्यांसहित राहतात, तिकडे ते शिष्यांना शिकवतात. तेव्हा त्यांच्यासारख्या योग्य गुरूंकडे तू जा. आद्य शंकराचार्य आईची आज्ञा घेतात आणि नर्मदा किनारी गुरूंच्या दर्शनार्थ जातात. गुरूंचं दर्शन होताच गुरु म्हणतात की अरे, तुझ्यासाठी तर मी 1000 वर्ष थांबतो. तुझी आणि माझी भेट होणार होती, म्हणून 1000 वर्षाचा कालखंड मी हा देह टिकवून ठेवलेला आहे. त्यानंतर आद्य शंकराचार्य महाराजांना पहिल्या एका वर्षात गुरूंनी उच्च दर्जाचं व्याकरण शिकवून पंडित केलं. दुसऱ्या एका वर्षामध्ये त्यांना योगशास्त्रात पारंगत केलं आणि तिसऱ्या एका वर्षामध्ये वेदांत शास्त्रात पारंगत केलं. आणि मग गोविंद भगवतपाद म्हणाले की शंकरा, आता तुझी ज्ञान साधना पूर्ण झाली, तेव्हा आता देण्यासारखं आणखीन काही शेष राहिलं नाही, तेव्हा आता तुला जिथे जायचं तिथे जा. तर आद्य शंकराचार्य म्हणतात की महाराज, मी कुठेही जाणार नाही, आपल्या चरणांची सेवा करणं हेच आता जीवनाचं ध्येय आहे. तर गोविंद भगवतपाद म्हणतात की जर माझ्या चरणांची तुला सेवा करायची असेल तर एक कार्य. कलियुगाला प्रारंभ होऊन 2500 वर्ष झाली. मनुष्य निर्मित विचारांचा पगडा आता लोकांवर, जनमानसावर पडू लागलेला आहे आणि हळूहळू लोक वेदांपासून लांब होऊ लागलेले आहेत. तेव्हा मनुष्याने निर्मित केलेले जे पंथ आहेत, त्या पंथांना तर्कानुसार, वेदांच्या तर्कानुसार निरस्त कर आणि पुन्हा या भारतभूमीमध्ये वैदिक धर्माची, आर्य धर्माची पुनर्स्थापना कर. हे जर तू केलंस तर तीच माझी खरी चरण सेवा. गुरूंची आज्ञा घेऊन आद्य शंकराचार्य पुढच्या यात्रेसाठी निघाले आणि पुढची यात्रा करत करत करत
आद्य शंकराचार्य काशीला पोहोचले. काशीला गेल्यानंतर मग वेदव्यासांचं दर्शन त्यांना घडलं आणि मग आद्य शंकराचार्य बद्रिकाश्रमी गेले. बद्रिकाश्रमी जाऊन तिकडे तपस्या करून आत्मज्योतीचं दर्शन घेतलं आणि 3 वर्षांमध्ये प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं. प्रस्थानत्रयी याचा अर्थ श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद यांच्यावर भाष्य रचलं आणि मग ती भाष्य घेऊन ती भाष्य आधी काशीच्या पंडितांमध्ये पसरवण्यासाठी ते पुन्हा काशीला आले. कारण काशीच्या पंडितांमध्येच मानवनिर्मित मतांचा प्रचार होऊ लागलेला होता. म्हणून आधी काशीच्या पंडितांमध्ये वेदांताचा प्रसार करण्यासाठी म्हणून आद्य शंकराचार्य काशीत आले. काशीत आल्यानंतर काशी मधल्या समाजाचं निरीक्षण करतायत तर पाहतायत की काशीमध्ये तर विविध संप्रदायांमध्ये पंथांमध्ये चढाओढ लागलेली आहे. आपल्या इष्टदेवतेला इतर देवतांपेक्षा उच्च मानायचं आणि इतर देवतांना आपल्या देवतेपेक्षा हलक्या दर्जाचं मानायचं, हे सगळे प्रकार काशीमध्ये सुरू झालेले होते. काही मोठे मोठे जे पंडित होते ते वादविवादामध्ये आपण विजयी व्हायचं आणि राजांकडून प्राप्त होणारा मान सन्मान घ्यायचा आणि सुखाने राहायचं ह्या विचारात होते. काही लोक तर यज्ञ यागाच्या निमित्ताने लोकांकडून द्रव्य लुबाडण्याचा प्रयत्न करताना आद्य शंकराचार्यांना दिसत. आद्य शंकराचार्य विचार करतायत प्रसाराला सुरुवात कुठून करायची, पण सगळीकडेच वेडेवाकडे प्रकार घडतायत. आद्य शंकराचार्य विचार करतायत की ही सगळी परिस्थिती बघितली, आता प्रचाराला सुरुवात केली पाहिजे, लोकांना जीवनाचं खरं ध्येय सांगितलं पाहिजे आणि ते सोप्या शब्दात सांगितलं. कारण शास्त्रीय भाषेत सांगितलं तर सगळ्यांना कळेल असं नाही. त्यामुळे हे ध्येय सोप्या शब्दामध्ये सोपे सोपे दृष्टांत देऊन सांगितलं पाहिजे. हा विचार आद्य शंकराचार्य. प्रत्येक महापुरुषांनी सोप्या भाषेमध्ये लोकांना अध्यात्म सांगितलं. त्या सोप्या भाषेतल्या अध्यात्मामध्येच एक आहे यक्ष प्रश्न महाभारतात. यक्ष प्रश्नाच्या रूपामध्ये युधिष्ठिर आणि यक्षाच्या संवादाच्या माध्यमातून वेदव्यासांनी अतिशय सोप्या शब्दांमध्ये जनसामान्यांना धर्माची शिकवण दिली. तसंच आद्य शंकराचार्यांनी अत्यंत सोप्या शब्दात मोहमुद्गर स्तोत्रामध्ये, ज्याला भजगोविंदम म्हणतात, त्या स्तोत्राच्या रूपाने जनसामान्यांना आध्यात्मिक ज्ञान दिलं. तोच प्रकार पुढच्या काळामध्ये ज्ञानदेवांनी केलं. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी तर रचली, पण ज्ञानेश्वरी कळणं कठीण आहे, अमृतानुभव कळणं कठीण आहे, चांदेव 65 कळणं कठीण आहे. म्हणून ज्ञानदेवांनी काय केलं, सोप्या भाषेत लोकांना अध्यात्म कळावं यासाठी हरिपाठाची रचना. एकनाथ महाराजांनी तेच केलं. एकनाथी भागवत आहे, एकनाथी रामायण आहे, चिरंजीव पद आहे, हस्तामलकीय आहे, अनेक ग्रंथ एकनाथ महाराजांनी खूप छान रचले. परंतु सोप्या भाषेत लोकांपर्यंत अध्यात्म पोहोचावं यासाठी त्यांनी पण हरिपाठ रचला. समर्थ रामदासांनी तेच केलं. दासबोध रचला, रामायण रचलं, बालकांड वगैरे सगळं, पंचीकरण वगैरे, स्तोत्र रचली, सगळं केलं. पण सोप्या भाषेत लोकांना अध्यात्म कळावं यासाठी मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक रचले. तर प्रत्येक महापुरुष काय करतात, विद्वानांना आवश्यक असलेलं शास्त्रज्ञान देण्यासाठी ही ग्रंथ लिहितात आणि सामान्य जनांना ज्ञान कळावं यासाठी सोप्या भाषेमध्ये काही रचना करतात. तर या सोप्या भाषेतील रचनांनाच आपण स्तोत्र वगैरे म्हणतो. सोप्या भाषेमध्ये रचना असते. तर त्यापैकीच हे एक मोहमुद्गर स्तोत्र आहे. मोह याचा अर्थ माणसाच्या हृदयामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या ज्या कामना उत्पन्न होतात त्याला मोह म्हणतात. या कामनांमुळेच मनुष्य पाप पुण्याच्या गर्तात अडकतो आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो. तर मोहावर मुद्गर चालवणं, मुद्गर हे एक प्रकारचं शस्त्र आहे. मुद्गर हे एक प्रकारचं शस्त्र आहे, काटेरी शस्त्र असतं. ते काटेरी शस्त्र असं असतं की जे गदेसारखं पण काम करतं आणि काटेरी बाणासारखं पण काम करतं. तर
मोहावर मुद्गर चालवण्यासाठी रचलेलं स्तोत्र म्हणजे मोहमुद्गर स्तोत्र. त्याची सुरुवात भज गोविंदम पासून होते म्हणून त्याला भजगोविंद स्तोत्र म्हणतात. तर आद्य शंकराचार्यांनी या भजगोविंद स्तोत्राची रचना केली. काय प्रसंग घडला भजगोविंदमची रचना करण्यासाठी? तर प्रसंग असा घडलाय की काशीच्या मणिकर्णिका घाटावर, म्हणजे काशी विश्वनाथाचा जो घाट आहे मणिकर्णिका, त्या घाटावर आद्य शंकराचार्य स्नान करण्यासाठी गेले. स्नान इत्यादी करून नित्य आन्ही काटकून आद्य शंकराचार्य शिष्यांबरोबर घाट चढून वर येत. मोठा घाट आहे, उंच घाट आहे. आत्तासारखी त्या काळी गर्दी नव्हती. तर त्या घाटावर वरच्या पायरीवर एक वैयाकरण बसलेला. वैयाकरण म्हणजे व्याकरण तज्ञ, संस्कृत भाषेचा वैयाकरण तिथे बसलेला होता. ब्राह्मण होता, भस्म त्रिपुंड्र वगैरे लावून बसलेला होता आणि खूप वृद्ध होता तो, अतिशय वृद्ध, म्हणजे कधी पान गळेल सांगता येत नाही अशा वयाचे ते होते वैयाकरण. आणि ते वैयाकरण काय घेऊन बसले होते तर वेगवेगळ्या आकाराचे माठ घेऊन बसले, घट घेऊन बसले, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या धातूचे. आणि काय करत होते ते घट घेऊन? तर पहिल्या पायरीवरून एक घट टाकायचा. तो टाकल्यानंतर त्याचा जो ड्रुंग 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 आवाज करत तो घट पडायचा, त्या आवाजाचं अनुसंधान करायचे आणि विचार करायचे की हे डुक्रुंकरण नावाचं जे संस्कृतमध्ये करण आहे व्याकरणामध्ये, त्याचा डुक्रुंगचा उच्चार कसा करायचा, कोणता उच्चार निर्दोष उच्चार आहे याचा ते अभ्यास करत. आणि का अभ्यास करत होते तर डुक्रुंकरणाचा जर उत्तम उच्चार मी करून दाखवला वेद म्हणजे शास्त्रार्थामध्ये वादविवादामध्ये, तर मला राजाकडून पारितोषिक मिळेल, माझा नाव लौकिक वाढेल आणि मग मी सुखाने राहीन. आता वृद्ध मनुष्य, कधी पान गळेल सांगता येत नाही, या वयात देखील राजाकडून बक्षिसाची आणि विद्वानांकडून विद्वान मान्यतेची, नावलौकिकाची, कीर्तीची अपेक्षा त्यांच्या हृदयात शिल्लक होती. म्हणून ते वैयाकरण डुक्रुंकरणाच्या उच्चाराचा शोध घेत. आद्य शंकराचार्यांनी ही स्थिती पाहिली. एक घट टाकला, त्याचा डुक्रुंग आवाज आला, त्या आवाजाचं अनुसंधान केलं. समाधान नाही झालं म्हणून दुसरा लोटला, तिसरा लोटला. शेवटी समाधान नाही झालं तर ते वैयाकरण काठी टेकत टेकत खाली आले ना, पडलेले सगळे कलश उचलून पुन्हा वर गेले ना, पुन्हा टाकतायत. मध्येच त्या कलशात थोडं पाणी भरतायत ना, मग टाकतायत, विचार करतायत आता वेगळा आवाज येईल, बरेच प्रयत्न केले. आद्य शंकराचार्यांनी हे बघितलं आणि आद्य शंकराचार्य विचार करतायत की अरे अरे, कसा मूढमती मनुष्य आहे. वास्तविक पाहता ते मूढमती होते का वैयाकरण? नाही, व्याकरणाचे तज्ञ होते ते. पण तरी आद्य शंकराचार्यांच्या मनात हा भाव आहे की अरे हा तर मूढमती आहे. याचा अर्थ, मती या शब्दाचा अर्थ आद्य शंकराचार्यांनी काय घेतला? आद्य शंकराचार्यांच्या हृदयामध्ये मती त्याला म्हटलेलं आहे की जी बुद्धी तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचवते ती खरी मती आहे. अन्यथा बाकी मती ज्या आहेत ह्या सगळ्या मूढमतीत्वाचं लक्षण आहे. तर परमेश्वरापर्यंत हे काही डुक्रुंकरण पोहोचवणार नाही. आणि बिचारा हा वैयाकरण वादविवाद स्पर्धा जिंकण्यासाठी डुक्रुंकरणाचा शोध घेता घेता जर मृत्युमुखी पडला तर अंते मते सागतीही, पुढचा जन्म पण अशा परिस्थितीत उत्पन्न होईल की पुढच्या जन्मी पुन्हा स्पर्धांमध्ये हा मनुष्य भाग घेत राहील. चढाओढ, पुन्हा स्पर्धा, असूया, हे सगळं सुरू होईल. त्यामुळे या वयात ह्या मनुष्याने ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नये. आणि ते ह्याला कळत नाहीये या माणसाला. म्हणून आद्य शंकराचार्य काय करतायत, उद्गार त्यांच्या मुखातून निघतो, उत्स्फूर्तपणे उद्गार निघतो. साक्षात महादेवाचं रूप आहेत आद्य शंकराचार्य. त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे उद्गार निघतोय, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. संबोधन केलंय मूढमते, हे मूर्खा. मूढमते म्हणजे हे मूर्खा. आता एवढ्या मोठ्या विद्वानाला मूर्ख म्हटल्यानंतर काय होतं? मनुष्य सावध होतो की माझ्यासारख्या विद्वानाला मूर्ख म्हणणारा कोण. म्हणून तो वैयाकरण
मोठे मोठे डोळे करून पाहतोय, तर पाहतो तर ती सुंदर शांत सत्यप्रतिष्ठ मूर्ती दिसते आद्य शंकराचार्यांची. आणि ती मूर्ती बघून एकटक त्यांच्याकडे पाहतोय आणि विचार करतोय काय म्हणतायत हे. तर आद्य शंकराचार्य म्हणत असतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. एकदा नाही 3 वेळा म्हणतायत, भज गोविंदम गोविंदम भज मूढ. 3 वेळा म्हणजे त्रिवार जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणतो त्यावेळेला ती आपण ठासून सांगत असतो, निश्चयपूर्वक सांगत असतो, असा त्याचा अर्थ असतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याला एखादा प्रश्न विचारला, हे असं आहे का, आणि आपण म्हटलं हो 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 असंच आहे, त्यामुळे 3 वेळा हो 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 म्हटलं याचा अर्थ काय, तर आपण ठासून सांगतोय की हो हे असंच आहे. तर त्रिवार उच्चार करणं याचा अर्थ निश्चयपूर्वक उच्चार करणं, निश्चयपूर्वक विचारपूर्वक उच्चार केलेला आहे, अशा वेळेला त्रिवार उच्चार केला जातो. म्हणून आद्य शंकराचार्य 3 वेळा म्हणतात, भज गोविंदम गोविंदम भज मूढमती. 3 वेळा म्हणतात. आणि मूढमती म्हणतात, मूढमती याचा अर्थ जे जे आपल्या मतीचा वापर परब्रह्म प्राप्तीसाठी करत नाही, ते सगळे मूढमती जे आहेत त्यांना मी उपदेश देतोय, भज गोविंदम, गोविंदाचं भजन, गोविंदाचं भजन करा, गोविंदाचं भजन करा. का, तर संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती दुःखं करण. संप्राप्ते सन्निहिते काल, ज्या वेळेला अंतकाळ जवळ येईल तेव्हा ह्या व्याकरणाचं ज्ञान तुम्हाला तारणार नाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून. तर काळ जवळ आल्यानंतर मोक्षोपलब्धी व्हावी, सुखाची प्राप्ती, परमसुखाची प्राप्ती व्हावी, यासाठी व्याकरण अभ्यासून चालणार नाही, तर गोविंदाचं भजन करावं लागतं. गोविंद म्हणजे कोण आहे, तर गो म्हणजे पृथ्वी, विंद म्हणजे पालक, पृथ्वीचा पालक असलेला, गोमातांचा पालक असलेला परब्रह्म परमात्मा भगवान श्रीकृष्ण हा गोविंद आहे. परब्रह्म परमात्म्याचं स्मरण करा, परब्रह्म परमात्म्याच्या सगुण साकार रूपाचं भजन करा, असा आद्य शंकराचार्य उपदेश देत आहेत त्या वैयाकरण. उपदेश हा ऐकल्यानंतर तो वैयाकरण म्हणतो, आहा किती सुंदर व्याकरणाचा, सुंदर काव्याचा आविष्कार हे करतायत, ऐकू पुढे हे काय म्हणतात. म्हणून पुढे कान टवकारून ऐकतायत. तर आद्य शंकराचार्य पुढे म्हणतायत, मूढ जही धनागम तृष्णाम कुरु सद्बुद्धिम मनसि वितृष्णाम यल्लभसे निज कर्मोपातम वित्तंतेन विनोदय चित्तम. आद्य शंकराचार्य पुढे म्हणतात, मूढ जही ही धनागम तृष्णा. हे वैयाकरण, ही काय मूर्खासारखी इच्छा तुम्ही धरलेली आहे की मला पैसा मिळेल त्याने सुख मिळेल, मला ज्ञान मिळेल व्याकरणाचं आणि त्याने सुख मिळेल. मूढ जही ही धनागम तृष्णा, जळो ही तुमची तृष्णा, जळो ही तुमची इच्छा. मूढ जही ही धनागम तृष्णा कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णा. मनाला निरीच्छ बनवा, मनाला निरीच्छ बनवा आणि बुद्धीला सद्बुद्धी बनवा, बुद्धीला सत्कारणाकडे वळवा. यल्लभसे निज कर्मोपात्तम वित्तंतेन विनोदय चित्तम. जे तुमच्या कर्माने तुम्हाला प्राप्त होतंय त्यामध्ये मनाला आनंद माना आणि भज गोविंदम. जास्त काय करा, तर गोविंदाचं भजन करण्याकडे लक्ष द्या, वित्ताकडे, नावलौकिकाकडे ह्याकडे लक्ष देऊ नका. पुढे म्हणतायत एवढंच नाही, नारीस्तन भरनाभीतेशम दृष्ट्वा मागा मोहावेशम. आता तिकडे आद्य शंकराचार्यांचं हे ऐकून लोक जमा होऊ लागली आहेत, विद्वान लोक. त्यामध्ये काही तरुण आहेत, गृहस्थी आहेत, सगळे आहेत आणि ऐकतायत त्या आद्य शंकराचार्यांचं कथन. तर आद्य शंकराचार्य आता त्यांनाही उद्देशून म्हणतात, नारीस्तन भरनाभिदेशम. स्त्रीची आकृती पाहून भाळून जाऊ नका. दृष्ट्वा मागा मोहावेशम. हा मोह आहे, स्त्रीची आकृती हा मोह आहे, त्या मोहावर मुदगर चालू.
कसं मुदगर चालवा, तर सद्बुद्धीचं मुदगर चालवा. काय विचार करा, एतन्मांसवसादि विकारम मनसी विचिंतय वारं वारं. म्हणतायत की स्त्रीच्या आकृतीकडे पाहून मोहित होऊ नका. त्या मोहावर ज्ञानरूपी मुदगर चालवा, सद्बुद्धीरूपी मुदगर चालवा आणि पुन्हा पुन्हा वारंवार विचार करा की ही स्त्रीची आकृती तर बाह्य आहे, अंतरात तर काय आहे. तन्मांसवसादि विकारम. नुसतं वरचा त्वचेचा पदर जर काढला तर सगळं मांस, वसा आणि रक्त यांनी भरलेलं शरीर आहे. त्या शरीरावर कसले तुम्ही मोहित होतात, तर अशा मोहामध्ये पडू नका. त्यावर ज्ञानरूपी मुदगर चालवा आणि ज्ञान प्राप्तीसाठी काय करा, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. गोविंदाचं भजन, गोविंदाच्या भजनानेच ज्ञानाची प्राप्ती होईल, सत्संग घडेल. पुढे काही लोकांच्या मनातला भाव ओळखतायत आद्यशंकराचे आणि त्यांच्यासाठी उपदेश करताना म्हणतात, नलिनी दलगत जलमति तरलम तद्वज्जीवितमतिशय चपलम विद्धि व्याध्यभिमानग्रस्तम लोकम शोकहतंच समस्तम. नलिनी दलगत जलमति तरलम. कमळाच्या पानावर दवबिंदू पडल्यानंतर ते कधी पानावरून उतरून जाईल सांगता येत. नुसता वाऱ्याचा झोका जरी आला तरी ते दवबिंदू उतरून जात. नलिनी दलगत जलमति तरलम तद्वज्जीवित मतिशय चपलम. तसं जीवित आपलं जे जीवन आहे हे पण चपळ आहे. कधी कोणाचं जीवन सटकन संपून जाईल सांगता येत नाही. जीवन अतिशय चपल आहे, म्हणून हे जीवन अनंत काळापर्यंत चालू राहील असा मोह धरू नका. पुढे म्हणतात, विद्धी व्याध्यभिमानग्रस्तम. कधी तुमचं जीवन व्याधींनी ग्रस्त होईल, अभिमानाने ग्रस्त होईल सांगता येत नाही. लोकम शोकहतंच समस्तम. आणि मग व्याधीमुळे, आधीमुळे, अहंकारादी दुर्गुणांमुळे कधी तुमचं जीवन पुन्हा शोकमग्न, शोकाच्या गर्तात जाईल, दुःखाच्या गर्तात निघून जाईल कळणारही नाही. म्हणून काय करा, भज गोविंदम भज गोविंदम. काही लोक तिथे बसलेले होते, स्वतःच्या मुलाबाळांना मांडीवर घेऊन कुरवाळत कुरवाळत एका बाजूला उपदेश ऐकतात, एका बाजूला मुलांना कुरवाळतायत. त्यांना बघून आद्य शंकराचार्य उपदेश करतायत, यावत पवनो निवसती देहे. जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये वायू चालू आहे, श्वासोश्वास चालू आहे, तावत पृच्छति कुशलम गेहे. तोपर्यंत घरी तुमचं कुशल मंगल विचारतात. जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत लोक तुम्हाला विचारतात. एकदा श्वास घेणं बंद झालं की काय होतं, गतवती वायौ देहा पाये भार्या बिभ्यति तस्मिन काये. एकदा शरीरातून वायूचं आत बाहेर होणं बंद झालं की जी पत्नी तुमच्यावर जीवापाड प्रेम करत होती ती देखील घाबरते, म्हणते उचला ह्या प्रेताला, अग्निसंस्कार करून टाका, मला भीती वाटायला लागली याची. असं म्हणून स्वतःचीच बायको सगळ्यांना सांगते, आता घेऊन जा यांना. का? पण श्वासोश्वास बंद झाला. यावत पवनो निवसति देहे तावत पृच्छति कुशलम गेहे गतवती वायौ देहा पाये भार्या बिभ्यति तस्मिन काये. भार्या देखील घाबरते, लोक देखील सोडायला येतात स्मशानापर्यंत आणि अग्नीला सुपूर्त करून तेही निघून जातात. त्यामुळे शेवटपर्यंत तुमच्या बरोबर कोण आहे? कोणी नाही, परंतु परमेश्वर आहे, धर्म आहे. म्हणून काय करा, लोकांच्या भरोशावर राहू नका, तर कोणाच्या भरोशावर राहा? गोविंदाच्या भरोशावर. मग त्याच्या भरोशावर राहण्यासाठी त्याची भक्ती तर करावी लागेल, त्याची आठवण तर काढावी लागेल, त्याचं नाव तर घ्यावं लागेल. म्हणून भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. आता विविध वयाची लोक समोर बसलेली होती आद्य शंकराचार्यांची. मणिकर्णिका घाटावर हा मोठा सोहळा चालू. आद्य शंकराचार्य उपदेश करतायत आणि विविध वयोगटातले विद्वान येऊन त्या घाटावर हे काय सांगतायत उत्सुकतेने बसलेले. तर लहान लहान बाळ जे वेदपाठ शाळेतले खेळकर वृत्तीचे, त्यांच्याकडून बघून म्हणतात, बालस्तावत क्रीडासक्तः
बघा, बालवयामध्ये खेळण्याकडे माणसाचं लक्ष असतं. तरुण मुलं जी आहेत त्यांचं समावर्तन संस्कार झालेला आहे ना, आता लग्नासाठी उभे आहेत, त्यांच्याकडे बघून म्हणतात तरुणस्तावत तरुणी सत्तः. तरुण मुलांच्या मनात विचार असतो की उत्तम वधू मिळेल, उत्तम प्रकारे संसार करू. वृद्धस्तावत चिंतासक्तः. वृद्ध लोक चिंतामग्न आहेत. त्यांना खेळाचा विचार नाही, त्यांना संसाराचाही आता विचार नाही. आता चिंता करतायत, माझं पुढे कसं होईल, माझा सांभाळ कोण करेल, माझ्या रोगराईवर इलाज होईल की मी असंच अंथरुणाला खिळून राहील. या सगळ्यांच्या मनातला भाव आद्य शंकराचार्य ओळखतायत आणि वर्णन करतायत. बालस्तावत क्रीडासक्त. मनुष्य बालक असेपर्यंत तो खेळण्यामध्ये अनुरक्त राहतो. तरुण झाला की संसार, गृहस्थाश्रम ह्याची लालसा त्याला लागते आणि वृद्धापकाळामध्ये काळामध्ये स्वतःच्याच आधी व्याधींच्या चिंतेमध्ये तो निमग्न होतो. पण आद्य शंकराचार्य म्हणतात हे तीन टप्पे माणसाच्या जीवनात आले तरी परे ब्रह्मणी कोपी न सक्तः. पण परब्रह्माच्या चिंतनामध्ये तर कोणीच मग्न असलेलं मला दिसत नाही. कितीही विचित्र गोष्ट आहे. जो तुमचा तारक आहे त्याचं तर चिंतनच करत नाही आहात. फक्त खेळण्याचं चिंतन, गृहस्थाश्रमाचं चिंतन आणि म्हातारपणी चिंतेचं चिंतन. पण ज्याचं खरं चिंतन करायला हवं ते तर करतच नाही. म्हणून त्या परब्रह्माचं चिंतन करा. त्यासाठी काय करा, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुढे लोक विचार करतायत की हे असा काय उपदेश देत आहेत, तर लगेच आद्य शंकराचार्य का ते कांता कस्ते पुत्र संसारोऽयमतीव विचित्र कस्य त्वं वा कुतायातः तत्त्वं चिंतय तदीह भ्रातः. अरे कोण तुमची पत्नी, कोण मुलं, ते पूर्वी कुठे होते, तू कुठून आलास ह्याचा तर विचार करा. ह्याचा विचार करण्यासाठी जी सद्बुद्धी सत्संग हवा असतो, त्यासाठी काय करा, भज गोविंदम. गोविंदाचं भजन, तर हे सगळं प्राप्त होईल. आता गोविंदाचं भजन केल्याने काय होईल, तर परिणाम सांगतात. सत्संगत्वे निसंगत्वम. गोविंदाचं भजन करता करता माणसाला सत्संगाची गोडी लागली. सत्संगाची गोडी लागली तर निसंगत्वाकडे मनुष्य वळे. निसंगत्व याचा अर्थ जागतिक वस्तूंमध्ये रममाण न होणं, जागतिक वस्तूंमध्येच सुख आहे असं न मानणं. सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्वम. जागतिक वस्तू मला सुख देण्यामध्ये असमर्थ आहे, याला म्हणतात निसंगत्व. त्यामुळे काय होईल, निर्मोहत्व, जागतिक सुखाचा मोह निघून जाईल. निर्मोहत्वे निश्चल तत्वम. निर्मोहत्व प्राप्त झालं की मनुष्याच्या हृदयामध्ये तत्वाची, तत्वज्ञानाची प्रतिष्ठा होते, ज्ञान प्राप्त होतं. आणि निर्मोहत्वे निश्चल तत्वम निश्चल तत्वे जीवन मुक्ती. निश्चलत्व प्राप्त झालं, निश्चल तत्व प्राप्त झालं म्हणजे ज्ञान प्राप्त झालं की मनुष्य मुक्त होतो. ज्ञानादेव तु कैवल्यम, वेदांमध्ये म्हटलेलं आहे. ज्ञान प्राप्तीनेच कैवल्य मुक्तीची प्राप्ती होते, अन्य मार्गाने नाही. त्यामुळे निश्चल तत्वाची प्राप्ती झाली की मनुष्य मुक्त होतो. पण हे सगळं होण्यासाठी काय केलं पाहिजे, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. गोविंदाचं भजन करा, गोविंदाचं. पुढे आद्य शंकराचार्य दृष्टांत, वयसी गते काम विकार. वय निघून गेल्यावर कसला काम न कसला विकार काहीच राहत नाही. इंद्रियांमध्ये शैथिल्य आल्यानंतर न काम न विकार. शुष्के नीरे का सारह. एखादा तलाव आटल्यानंतर कोण त्याला तलाव म्हणले, तलावाचं प्रयोजनच संपलं जर तलाव आटला. क्षीणे वित्ते कह परिवारो. पैसा संपला की त्या परिवाराला परिवार कोण म्हणणार. त्यामुळे पैशावर जसा परिवार अवलंबून आहे, पाण्यावर जसं तलावाची प्रतिष्ठा अवलंबून आहे, तसंच वयावर कामाची प्रतिष्ठा अवलंबून आहे. तसंच ज्ञाते तत्वे कसंसार. एकदा तत्वज्ञान प्राप्त झालं की कसला संसार न कसलं काय. म्हणजे संसार पाशातून मनुष्य मुक्त होतो. त्यासाठी काय करावं,
तत्व प्राप्त होण्यासाठी, तत्वज्ञान प्राप्त होण्यासाठी काय करावं? भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुढे आद्य शंकराचार्य म्हणतात, पण यासाठी प्रयत्न कसा करा? तर प्रयत्न करण्यासाठी आद्य शंकराचार्य मार्ग सांगतात. मा कुरु धन जन यौवन गर्वम. धनाचा गर्व बाळगू नका, जनाचा गर्व बाळगू नका, की माझं एवढं मोठं संघटन आहे, मला एवढे लोक मानतात. ह्या जनाचा गर्व सोडून द्या. मा कुरु धन जन यौवन गर्वम. तरुण अवस्थेचा गर्व सोडून द्या. मी दिसायला किती सुंदर देखना, माझी तब्येत किती मजबूत, नंतर माझी क्रियाशक्ती किती मजबूत, माझी वक्तव्य शक्ती किती मजबूत, हे यौवनावस्थेत प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा गर्व मानू नका. मा कुरु धनजन यौवन गर्वम. का? हरति निमेषा कालः सर्वम. कारण ह्या सगळ्यावर काळाचा परिणाम होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी एक एक करून निघून जातील. समर्थ रामदासांनी हेच सांगितलं ना, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वई बुडाले. रावणाला गर्व होता राज्याचा, धनाचा, जनाचा गर्व होता. काय झालं? अकस्मात ते राज्य सर्वई बुडाले. अकस्मात 15-20 दिवसाच्या युद्धात सगळं होतं नव्हतं, त्या हजारो वर्षांची कमाई संपली त्याची. सगळे जनांची वाताहत होऊन गेली त्याच्या लंकेतल्या लोकांची. तर मा कुरु धन जन यौवन गर्वम हरति निमेषात कालः सर्वम. काळ हे सगळं घेऊन जाईल. मायामयमिदमखिलं हित्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा. हे सगळं मायामय आहे जगत. या मायामय जगतामध्ये रमू नका, ब्रह्मपदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करा. दृष्टांत देत आहेत, म्हणतायत, दिनयामिन्यौ सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः कालः क्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुञ्चत्याशापायुः तदपि न मुञ्चत्याशावायुः. दिनयामिन्यौ सायं प्रातः. काळ बघा कसा खेळतो. आत्ता रात्र चालू आहे, थोड्या वेळाने दिवस होईल, थोड्या वेळाने पुन्हा रात्र येईल. आत्ता वर्षा ऋतू आहे, थोडे दिवसांनी हिवाळा येईल, थोडे दिवसांनी उन्हाळा येईल, पुन्हा वर्षा ऋतू येईल. काळ जसा जसा जातो तस तसं सगळी परिस्थिती बदलत जाते. तर काळ खेळतो आपल्याशी, या संसाराशी काळ खेळत असतो. काल क्रीडती गच्छती आयु. आयुष्य हळूहळू निघून जाते. तदपि न मुञ्चत्याशा वायु. परंतु आशा रूपी वायू काही सुटत नाही. समर्थ रामदास म्हणतात ना, मरे कत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. घरातली एखादी व्यक्ती दिवंगत झाली की मनुष्य शोक व्यक्त करतो. अरे अरे, हे गेले, आतापर्यंत तर आमच्यात होते, आजच सकाळी भेटलो त्यांना, त्यांच्याशी बोललो, पण आता बघा काळाने काय केलं, काळाने घात केला आणि घेऊन गेले काळ यांना. अरे पण जो दुःख करतोय तोही तर पुढे पुढे जातोय काळाच्या प्रभावाने. तर आद्य शंकराचार्य म्हणतात, काळ खेळतो आपल्याशी. काळ हळूहळू करत बालकाचा युवकामध्ये रूपांतर करतोय, युवकाचा वृद्धामध्ये रूपांतर करतोय आणि कालांतराने त्या वृद्धाचं रूपांतर प्रेतामध्ये होईल. त्यामुळे काळ खेळतोय. तर काळ खेळत असताना देखील तुम्ही आशापाशांनी बद्ध आहात. अरे हे आशापाश सोडा. हे आशापाश सोडण्यासाठी काय करा? भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. गोविंदाचं भजन. पुढे आद्य शंकराचार्य म्हणतात, द्वादश मंजरिकाभिरशेषः कथितो वैयाकरणस्यैषः उपदेशो भूत विद्या निपुणैः श्रीमच्छंकर भगवच्चरणैः. अशा प्रकारे 12 श्लोकांच्या रचनेने आद्य शंकराचार्यांनी त्या वैयाकरणाला उपदेश केला. आता वैयाकरणाचा उपदेश झाला, वैयाकरण धन्य झाला, त्याच्या मनातला आशापाश निघून गेला. पण बाकीचे लोक तिकडे जमलेले जे होते त्यांना उपदेश करतायत. आद्य शंकराचार्य पाहतायत की वेगवेगळ्या संप्रदायांचे लोक जमलेले आहेत. तर काही गृहस्थाश्रमी आहेत, त्यांना उद्देशून म्हणतात, का ते कांता धनगत चिंता वा तुल किंतव नास्ति नियंता.
त्रिजगति सज्जन संगतिरेका भवती भवार्णव तरणे नौका. का ते कांता धनगत चिंता. बायका मुलांची चिंता करत आहे. अरे ह्या सगळ्या चिंतेपेक्षा तिन्ही जगामध्ये संसार रूपी सागरातून पार करणारी जी नौका आहे त्या नौकेत आरूढ व्हा. ही नौका कोणती आहे तर सज्जन संगती रूपी नौका आहे, सत्संग रूपी नौका आहे. सत्संग ही अशी नौका आहे की जी मनुष्याला संसार सागरातून पार करते. म्हणून ज्ञानदेवांनी पण हरिपाठात म्हटलेलं आहे, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. का तर हरि दिसे जनिवनी आत्मतत्वी, हरि दिसे जनिवनी आत्मतत्वी. हेच आद्य शंकराचार्यांनी ज्ञानदेवांच्या 1200 वर्ष आधी सांगितलं होतं. त्रिजगती सज्जन संगती रेका भवती भवार्णव तरणे नौका. या स्तोत्र वाङ्मयाचं हेच वैशिष्ट्य. जे आद्य शंकराचार्यांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं तेच ज्ञानदेवांनी 900 वर्षापूर्वी सांगितलं, तेच समर्थ रामदासांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं. याला गुरुपरंपरा म्हणतात. काळ वेगवेगळा आहे पण उपदेश तोच आहे. तोच वैदिक उपदेश, तोच निरीच्छ होण्याचा उपदेश, तोच निष्काम होण्याचा उपदेश, तोच मोक्ष प्राप्तीचा उपदेश. तिथे भज गोविंदम म्हणतायत ज्ञानदेव, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणतात. उपदेश तोच आहे. तोंडातून भगवंताचं नाव घ्या, भगवंताचं भजन करा. आद्य शंकराचार्य पुढे म्हणतात, जटिलो मुंडी लुंचित केशः काषायांबर बहुकृतवेशः. काही लोक असे आहेत की भगवत प्राप्तीसाठी मुंडी झालेले आहेत, म्हणजे संन्यास घेतलेला आहे, पूर्ण मुंडन करून संन्यास घेतलाय. तर काही लोक जटाजूट बांधून ध्यान धारणा करतात. काषायांबर बहुकृतवेशः, भगवी वस्त्र घालून फिरतायत. अरे अरे पण भगवंत असा मिळणार नाही. भगवंत प्राप्तीसाठी काय करावं लागेल? पश्यन्नपि न पश्यति मूढः उदरनिमित्तं बहुकृतवेशः. बघा त्या काळी देखील दंभ होता. त्या काळी देखील दंभ होता. लोक भगवी वस्त्र घालून नुसतेच फिरतायत, भगवंताचा शोध नाही घेत. तर असा विचार करतायत की भगवी वस्त्र घातली की भिक्षा मिळेल, काही मेहनत नोकरी धंदा काही करावा लागणार. काही जटिलो मुंडी जटा धारण करून बसलेत, विचार करतायत आपल्याला लोक साधू समजतील आणि उदरभरणाची चिंता आपल्याला राहणार. उदरनिमित्तम बहुकृत वेश. उदराच्या साठी म्हणून अनेक वेश धारण केलेले. आपण इकडे जे बसलेलो आहोत, उदराच्या निमित्ताने किती जणांनी वेश धारण केले. ज्या वेळेला ऑफिसमध्ये जातायत, कोणी पोलीस असतील, पोलिसाचा वेश धारण केलाय. कशासाठी? उदरनिमित्त. नोकरी केली तर पैसा मिळेल, पैसा मिळाला तर 2 घास खाता येत. कोणी कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आहेत, मोठ्या ऑफिसमध्ये आहेत, तिकडे ते कोट सुटा बुटात जात आहेत. कशासाठी जात आहेत? तर हे सगळं घातलं तर पगार बिगार चांगला मिळेल, इन्सेंटिव्ह मिळतील. आणि उदरनिमित्तम, पुन्हा उदरनिमित्तम बहुकृत वेश. मनुष्य पोट्या पाण्यासाठी अनेक वेश परिवेश धारण करत असतो, परंतु भगवंत प्राप्तीसाठी काही करत नाही. याची खंत आद्य शंकराचार्य व्यक्त करतात. आणि शंकराचार्य म्हणतात की अरे भगवत प्राप्तीसाठी इथे तिथे जाण्याची गरज नाही. पश्यन्नपि न पश्यति. अरे तुमच्या जवळच परमेश्वर आहे, तुम्ही त्याला पाहतायत पण तरी न बघितल्यासारखं करताय. दिसून देखील तुम्हाला दिसत नाही. हा काय प्रकार आहे? जरा शोधा त्या परमेश्वराला. त्या परमेश्वराच्या शोधासाठी सत्संगती करा, सत्संग घडावा यासाठी भगवंताचं भजन करा. म्हणून म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुढे म्हणतात आद्य शंकराचार्य, अंगं गलितं पलितं मुंडम दशन विहीनं जातं तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत्याशा पिंडम. अंग गळलं, वृद्धापकाळा अंग गळलं, इंद्रियांमध्ये पूर्वीची पटुता राहिली नाही. अंगं गलितं पलितं मुंडम, डोक्यावरचे केसही उडाले. दशन विहीनं जातं तुंडम, तोंडातले दातही निघून गेले. वृद्धो याति गृहीत्वा दंडम, हातामध्ये काठी आली. तदपि न मुंचत्याशा पिंडम, तरी काही केल्या हृदयातल्या इच्छा आकांक्षा संपल्या नाहीत.
काय हे विचित्र, काय ही विचित्र स्थिती. आद्य शंकराचार्य म्हणतात तुमची अशी स्थिती होऊन देऊ नये. म्हातारपण नुसतं भोगण्यासाठी नाही, तर भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. नुसतंच बालकापासून युवक झालात, युवकापासून वृद्ध झालात, आणि नंतर वृद्धापकाळी देखील इच्छा आकांक्षा जिवंत ठेवल्यात. अशा इच्छा आकांक्षा घेऊन राहू नका. सोडून द्या त्या इच्छा आकांक्षा. फक्त एकच इच्छा धरा, भगवंताची इच्छा, भज गोविंद. आद्य शंकराचार्य म्हणतात इच्छा तर काही संन्यासांच्या हृदयातल्याही जात नाही. जमिनीची इच्छा, पदाची इच्छा, मान लौकिकाची इच्छा, ह्या इच्छा संन्यासांच्या देखील जात नाहीत, साधूंच्या देखील जात नाहीत. असा विचार आद्य शंकराचार्य आता मांडतायत आणि म्हणतात अग्रे वह्नी पृष्ठे भानु रात्रौ चुबुक समर्पित जानु वृत करतल भिक्षस्तरुतल वासः तदपि न मुंचत्याशा पाशः. काय ह्या कलियुगामध्ये मी पाहतोय, अग्रे वह्नी पृष्ठे भानु, घर संसार सोडून संन्यास घ्यायला निघालेली लोक आहेत की ज्यांना पुढे मागे घराच्या भिंती नाही. पुढे अग्नी आहे तर मागे भानु सूर्य तळपताना लागतो. उष्ण वातावरणात फिरतायत सगळीकडे. अग्रे वह्नी पृष्ठे भानु रात्र चिबुक समर्पित जानु. रात्र झाल्यावर झोपण्यासाठी आसरा नाहीये, तर स्वतःचेच गुडघे छातीशी धरून एखाद्या झाडाखाली झोपतायत. अग्रे वह्नी पृष्ठे भानु रात्र चिबुक समर्पित जानु. स्वतःचे गुडघे तोंडाशी हनुवटीशी घेऊन गुरगुटून झोपून जात आहेत. अग्रे वह्नी पृष्ठे भानु, साधूचं जीवन. रात्र चुबुक समर्पित जानु करतल भिक्ष तरुतल वासा. भिक्षा मागण्यासाठी हात पुढे करतायत ना, त्यात भिक्षा घेतायत. आणि पाऊस पाणी ऊन वाऱ्यापासून वाचण्यासाठी तरुतल वास, एखाद्या झाडाखाली बसून निवास करतायत. तदपि न मुंचत्याशा पाश. पण एवढं वैराग्य येऊन देखील काही जणांच्या इच्छा आकांक्षा संपत नाहीत. तर सज्जन हो, असं करू नका. ह्या इच्छा आकांक्षा संपल्या पाहिजेत तुमच्या, त्याशिवाय मुक्ती लाभ होणार नाही. तर इच्छा आकांक्षा संपण्यासाठी काय करा, भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदाचं भजन करा. तोच एकमेव मार्ग इच्छा आकांक्षा संपण्यासाठी. पुढे म्हणतायत कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम अथवा दानम ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्तिम लभती न जन्मशतेन. हर तीर्थ बार बार गंगा सागर एक बार. गंगा सागराची यात्रा फार कठीण होती पूर्वीच्या काळी. गंगा सागर असं काही पंढरपूर सारखं माहुरगडासारखं वारंवार जाण्यासारखं ठिकाण नव्हतं पूर्वीच्या काळी. दलदलींनी भरलेला संपूर्ण गंगामुखाचा प्रदेश, तो संपूर्ण सुंदरबनचा प्रदेश दलदलींनी भरलेला. त्या दलदलीमध्ये कधी ऋतू काही सांगता येत. समुद्राची भरती आली की पटकन नौकेत बसायचं ना पुढे पुढे जायचं. भरती उतरली की कुठेतरी ती नौका चिखलात अडकते, थांबून राहायचं. पुन्हा भरती आली की पुन्हा पुढचा प्रवास करायचा. त्या सुंदरबनाच्या जंगलामध्ये हिंस्त्र श्वापद, बंगाल टायगर प्रसिद्ध आहेत, बंगालचे पट्टेरी वाघ, भरपूर वाघ आजही आहेत. आणि सगळीकडे मधमाशांची पोळी, सापा नागांचं ना सुसरी मगरींचं तर काही विचारूच नका, भरपूर. अशा स्थितीमध्ये पूर्वी लोक गंगा सागराची यात्रा करायची. त्यामुळे गंगा सागराची यात्रा म्हणजे बद्री केदारपेक्षा कठीण मानली जात. तर गंगा सागराची यात्रा तुम्ही भले कितीही करा. कुरुते गंगा सागर गमन व्रत परिपालनम अथवा दानम. कितीही व्रत पालन करा, कितीही दान धर्म करा, परंतु ज्ञान विहीन सर्व मतेन, परंतु सगळ्या मतांनुसार पंथांनुसार जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मुक्तीम लभती न जन्मशतेन. 100 वर्षांपर्यंत व्रतवैकल्य जरी केली, 100 जन्मांपर्यंत व्रतवैकल्य केल्या, तीर्थयात्रा केल्या, तरी जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मुक्ती लाभ होणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकत. ज्ञानदेवांनी हेच सांगितलं, योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. केवळ योग याग इत्यादी केल्याने काही सिद्धी प्राप्त होणार नाही, मुक्ती प्राप्त होणार नाही. वायाची उपाधी प्राप्त होईल. काहींना त्याची उपाधी होईल. लोक म्हणतात ना, गुरुजी आम्ही 12 ज्योतिर्लिंग पूर्ण केली, आम्ही अष्टविनायक तर 4 वेळा केले, मुक्ती लाभ झाला का?
नाही झाला ना, मग कशाला उगाच उपाधी मिळव की मी ही यात्रा केली, ती यात्रा केली, ती यात्रा केली, हे सांगण्यासाठी नाहीच आहे. मुक्ती लाभ झाला तर यात्रा सफल झाली. म्हणून ज्ञानदेव पण काय म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी जा, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये जा, पण जोपर्यंत नामामध्ये चित्त रमत नाही तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे. आद्य शंकराचार्य तेच सांगतात. ज्ञानदेवांच्या 1200 वर्ष आधी आद्य शंकराचार्यांनी सांगितलं, कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम अथवा दानम, ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्तिम लभती न जन्मशतेन. 1000-100 जन्म झाले तरी देखील मुक्ती लाभ होणार नाही, असं म्हणतायत आद्य शंकर. तर इकडे आद्य शंकराचार्य असं नाही म्हणत आहेत की तीर्थयात्रा करू नका, व्रतवैकल्य करू नका, असं नाही म्हणत. ते म्हणतायत हे सगळं करा पण ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठीच. आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तुम्हाला केवळ भगवंताच्या भक्तीनेच होईल. म्हणून भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदाचं भजन करा. पुढे आद्य शंकराचार्य म्हणतात, सुरमंदिर तरुमूल निवास, शय्या भूतल मजिनम वास, सर्व परिग्रह भोग त्याग, तस्य सुखन्न करोति विराग. एखाद्या मंदिरामध्ये राहावं, सुरमंदिर तरुमूल निवास, एखाद्या मंदिराच्या आवारात असलेल्या एखाद्या पुण्य वृक्षाखाली निवास करावा. शय्या भूतल मजिनम वास, जमिनीला शय्या बनवावी आणि अजिनालाच वस्त्र बनवा. अजिन म्हणजे मृगाजिन, हे व्याघ्राजिन हे. सर्व परिग्रह भोग त्याग, हे हवं ते हवं ह्या सगळ्या भोगांचा त्याग करा, मोहांचा त्याग करा. कस्य सुखन्न करोति विराग, विरक्त व्यक्तीला जे सुख मिळतं ते हे सगळं गोळा करणाऱ्यांना सुख मिळत नाही. म्हणून वैराग्याचा मार्ग अवलंबा, असं त्या वैयाकरणाला आणि जमलेल्या ब्रह्मवृंदाला, विद्वत वृंदाला संबोधन आद्य शंकराचार्य. आणि वैराग्य प्राप्तीसाठी काय मार्ग आहे, भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते, गोविंदाचं भजन कर. पण तिकडे चुळबुळ होतीये लोकांमध्ये. अहो सगळे विरक्त झाले तर संसार कसा चालणार, घरादाराचं काय करायचं. मग त्यावर आद्य शंकराचार्य म्हणतात, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः, यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदत्येव. अरे तुम्ही योग याग करा किंवा भोग राग करा, म्हणजे संसारात राहा किंवा संसारातून बाहेर पडून संन्यास घ्या. योग रतो वा भोग रतो वा संगरतो वा संगविहीनः, एखाद्या समूहामध्ये संघामध्ये राहा. संघ म्हणजे लोकांचा, सज्जनांचा समूह. तर संघात राहा किंवा संघाच्या बाहेर एकट्या एकांतात राहा. परंतु अट काय आहे, यस्य ब्रह्मणी रमते चित्त नंदती नंदती नंदती. अट ही आहे की तुम्ही संसारात राहा की संन्यासी, तुम्ही संघात राहा किंवा संघाच्या बाहेर राहा. संघ म्हणजे लोकसमूह, सज्जनांचा समूह. संघात राहा किंवा संघाच्या बाहेर राहा. अट ही आहे की जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत परमानंदाची प्राप्ती होणार नाही. म्हणून ब्रह्मज्ञान आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतायत. काय म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारात राहून देखील तुम्हाला मुक्ती लाभ होऊ शकतो, पण त्यासाठी काय करा, जिव्हे वेगू करी. जिभेला जरा कामाला लावा. कोणत्या कामाला लावा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जिभेला सांगा हरी हरी हरी, जप करत राहा. आद्य शंकराचार्य तेच सांगतात की संसारात किंवा संसाराबाहेर विरक्त राहून, एकांतात किंवा लोकांतात राहून तुम्हाला सुख कधी मिळेल, तर अट ही आहे की ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर सुख मिळेल. आणि ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी काय काय आवश्यक आहे, तर ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला एकच गोष्ट आवश्यक आहे, भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदाचं भजन कर. गोविंदाच्या भजनानेच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. मग गोविंदाच्या भजनाने ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कशी होईल, तर गोविंदाचं भजन करा, पण त्या भजनाबरोबर
पुढे आद्य शंकराचार्य म्हणतायत की गोविंदाचं भजन करायचं म्हणजे काय करायचं नक्की, भजन म्हणजे का नुसतंच गाणी गायची म्हणजे भजन नाही. आद्य शंकराचार्य भजनाचा क्रम सांगतात. भगवद्गीता किंचिदधीता गंगा जललव कणिका पीता सकृदपियेन मुरारी समर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा. भक्ती करायची म्हणजे काय करायचं तर म्हणतायत भगवद्गीता किंचिदधीता. रोज थोडी थोडी तरी भगवद्गीता अभ्यासा, सगळ्यांनी थोडीशी भगवद्गीता रोज अभ्यासा. म्हणून आम्ही व्हॉट्सअपवर एक ग्रुप तयार केलेला आहे, गीता अभ्यास नावाचा ग्रुप. त्यामध्ये रोज आम्ही थोडी थोडी भगवद्गीता शिकवतो. बरेच लोक आहेत त्या गीताभ्यास ग्रुपमध्ये ऍड झालेले आहेत आणि रोज भगवद्गीतेचा अभ्यास करतो. भगवद्गीता अभ्यासामध्ये आम्ही प्रश्न पण विचारतो, आम्ही परीक्षा पण घेतो. हेतू हा आहे की प्रश्न विचारला, परीक्षा घेतली तर त्या निमित्ताने अभ्यास करतो. नाहीतर आपलं नुसतं व्हॉट्सअपवर जसं एक एक मेसेज बघतात ना विसरतात, मेसेज बघतात ना विसरतात, असं नको व्हायला. भगवद्गीता हा सामान्य मेसेज नाही. म्हणून मग कधी कधी परीक्षाही घ्यावी लागते, पेपर ठेवावा लागतो, हे सगळं आम्ही करतो. तर भगवद्गीता किंचिदधीता, भगवद्गीतेचा रोज थोडा थोडा तरी अभ्यास करावा. 700 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये, त्यातला रोज थोडा अभ्यास करावा. मग अभ्यास कसा करावा, भगवद्गीता कुठून शिकावी. जर तुमच्या शहरामध्ये गावामध्ये कोणी शास्त्र शिकलेले विद्वान असतील, चांगल्या गुरूंकडून शिकलेले असतील, त्यांच्याकडे अधूनमधून भगवद्गीता शिकायला जा. गीता शिकायचा अर्थ श्लोक पोपटासारखे पाठ करणं म्हणजे भगवद्गीता आली असं. गीता शिकायचा अर्थ गीतेचा भावार्थ शिक, गीतेचं ज्ञान घ्या. गीतेचं ज्ञान घेण्यासाठी ज्ञानेश्वरी खूप चांगलं साधन आहे. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरच भाष्य आहे, टीका आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवद्गीतेचं ज्ञानदेवांनी केलेलं निरूपण आहे, जे सच्चिदानंद बाबांनी लेखनबद्ध करून टाकलं, लिपिबद्ध केलं. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवर ज्ञानदेवांनी केलेली प्रवचन आहेत, व्याख्यान आहेत. ती त्या व्याख्यानांना सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतलं आणि ती ज्ञानेश्वरी तयार झाली. पूर्वीचं व्याख्यान आहे, व्याख्यान मालिका आहे संपूर्ण. तर ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, म्हणजे आपोआप भगवद्गीतेचा अभ्यास. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं देखील हल्ली कठीण झालंय. त्या काळी ज्ञानेश्वरी सर्वसामान्य जनतेसाठी ज्ञानदेवांनी सांगितलं, पण आजच्या विद्वानांना देखील ज्ञानेश्वरी कळणं कठीण होतं. तर ज्ञानेश्वरीचा अर्थ जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर कोणते ग्रंथ चांगले आहेत ज्ञानेश्वरीचा अर्थ जाणण्यासाठी, म्हणजेच भगवद्गीतेचा अर्थ जाणण्यासाठी आपल्या हल्लीच्या भाषेतले. तर ग्रंथांमध्ये तर साखरे महाराजांनी ज्ञानेश्वरीचा केलेला जो अनुवाद आहे तो चांगला आहे, सोप्या भाषेत आहे. विदर्भामध्ये बाबाजी पंडित म्हणून होऊन गेलेले उत्तम वेदांती होते, गुलाबराव महाराजांचे भक्त होते. तर बाबाराव पंडितांनी केलेलं जे ज्ञानेश्वरीचं भाषांतर आहे उत्तम आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीचं भाषांतर मामासाहेब दांडेकरांनी केलेलं आहे, ते चांगलं आहे. जोग महाराजांनी केलेलं आहे ते चांगलं आहे. देगलूरकरांनी केलेलं आहे ते चांगलं आहे. परभणीकरांनी केलेलं आहे ते चांगलं आहे. त्याचप्रमाणे खंदारकर महाराजांनी केलेलं ते चांगलं आहे. तसंच ज्ञानेश्वरीवर समश्लोकीप्रमाणे एक ग्रंथ रचला गेलेला आहे, तो स्वामी वरदानंद भारतींनी रचलेला आहे, तो उत्तम आहे. आणखीन जर तुम्हाला शास्त्राच्या दृष्टीने निर्दोष असा जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल तर भगवद्गीतेवर जे डॉक्टर काटे स्वामींनी केलेलं निरूपण आहे ते छान आहे. तसंच हिंदी भाषेतला हवं असेल तर अखंडानंद सरस्वती स्वामींनी केलेलं निरूपण छान आहे. जर तुम्हाला गीता उत्तम प्रकारे ओवीबद्ध पद्धतीने वाचायची असेल तर तुलसीदासांनी गीतेवर ओव्या लिहिलेल्या आहेत, चौपाई वगैरे, ते छान आहे. नंतर आर्यावृत्तामध्ये मोरोपंतांनी गीतेचा समश्लोकी लिहिलेला आहे, तो छान आहे. वामन पंडितांनी लिहिलेलं आहे ते छान आहे. तुकाराम महाराजांनी गीतेवर लिहिलेलं आहे ते छान आहे. भरपूर आहे. आणि जर थोडस मॉडर्न पद्धतीचं हवं असेल
म्हणजे देश काल परिस्थितीनुसार कर्मयोगपर, केवळ भक्तीपर वगैरे जर वाचायचं असेल तर विनोबा भाव्यांनी लिहिलेला गीतेचा अनुवाद तो चांगला आहे. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं गीता रहस्य हे कर्मयोगाच्या दृष्टीने एक सीमित विचारधारेच्या मर्यादेनुसार विनोबा भाव्यांचं आणि लोकमान्य टिळकांचे ग्रंथ चांगले आहेत. परंतु जशी गीता आहे तसाच जर त्याचा अर्थ तुम्हाला लावायचा असेल तर मात्र ज्ञानेश्वरी हे परमप्रमाण आहे. ज्ञानेश्वरीची तोड दुसऱ्या लेखकांच्या ह्याला आणलेली नाही. तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर गीता चांगल्या प्रकारे कळते. तर भगवद्गीता किंचित अधीता, रोज थोडी थोडी तरी भगवद्गीता शिका. गंगा जल लव कणिका, रोज थोडं थोडं तरी गंगेचं पाणी प्या. गंगेचं म्हणजे आपल्या इकडे गोदावरी ही पण गंगा आहे. सप्त नद्या म्हणजे मुळात गंगाच आहे. गंगेच्या यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं. सप्त नद्यांपैकी जेव्हा कधी स्नानाला जाल बाटलीत पाणी भरून आणा आणि ते पाणी रोज थोडं थोडं तरी प्या. गंगा जल लव कणिका सकृदपि येन मुरारी समच्छ. दिवसातून एकदा तरी देवाची स्नान बिन घालून चंदन लेपन करून अगरबत्ती धूप ओवाळून दीप ओवाळून नैवेद्य दाखवून फुलं वाहून पूजा करा भगवंताची. सकृदपि येन मुरारी समर्च, एकदा तरी त्या मुरारीची अर्चा करा, पूजा करा. असं जो करतो त्याची चर्चा यम करत नाही. यम त्याला नेतच नाही. का नेत नाही? कारण असा मनुष्य मुक्तच होतो. असा मनुष्य मुक्त होतो. पण हे सगळं सगळ्यांना जमतं असं नाही. ते जमण्यासाठी बुद्धी व्हायला हवी, ते जमण्यासाठी उत्साह हवा. आणि तो सगळा येण्यासाठी काय करा? भज गोविंदम भज गोविंदम. गोविंदाचं नामस्मरण चालू ठेवा. गोविंदाचं नामस्मरण चालू ठेवा असं आद्य शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. रथ्या चरपट विरचित कंथ पुण्या पुण्य विवर्जित पंथ योगी योग नियोजित चित्तो रमते बालोन्मत्तवदेव. आद्य शंकराचार्यांनी योग्यांच्या मनाची स्थिती वर्णन केलेली आहे. पुढे आद्य शंकराचार्य म्हणतात त्वयिमयी चान्यत्रैको विष्णु व्यर्थं कुप्यसि मय्य सहिष्णु भव समचित्त सर्वत्र त्वं वांछस्याचिराद्यदि विष्णुत्वं. भगवंताची कृपा प्राप्त होण्यासाठी काय करा? त्वयिमयी चान्यत्रैको विष्णु, तुमच्यामध्ये दुसऱ्यांमध्ये विष्णू पहा. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, तुमच्या ठिकाणी जनामध्ये वनामध्ये आत्मतत्व हरिरूप पाहण्याचा प्रयत्न करा. हे जेव्हा होईल त्यावेळेला काय होईल? तुमच्या मनातले शत्रु मित्रे पुत्रे बंधौ मा कुरु यत्नम विग्रह संधौ. मग शत्रू मित्र पुत्र बंधू यांच्याविषयीचा मोह सुटून जाईल. शत्रू मित्र पुत्र बंधू हे मिळावेत पण त्यागावेत पण हे सगळे विचार निघून जातात. सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं सर्वत्रोत्सृज भेद ज्ञानम. अभेद ज्ञानाची प्राप्ती यामुळे होईल. अभेद ज्ञानाची प्राप्ती सर्वत्र विष्णू दर्शनाने होईल. मग त्यासाठी पुन्हा काय करावं? तर आद्य शंकराचार्य म्हणतात गेयं गीता नाम सहस्रम ध्येयं श्रीपती रूपमजस्रम नेयं सज्जन संगे चित्तं देयं दीन जनाय च वित्तम. यासाठी सत्कार्य करा. काय करा? तर भगवद्गीतेचं श्रवण करा. भगवद्गीता किंवा गीतेच्या भाष्याचं म्हणजे ज्ञानेश्वरी वगैरेचं पठण करा. विष्णूंच्या सहस्रनामावलीचं पठण करा. ध्येयं श्रीपती रूपमजस्रम, दिवसातून थोडा वेळ तरी भगवंताच्या अजस्र रूपाचं ध्यान करा. नेयं सज्जन संगे चित्तम, रोज थोड्या वेळ तरी सज्जनांच्या संगतीमध्ये राहा. सज्जनांबरोबर चित्त स्वतःचं रमवा. सज्जनांच्या उपदेशामध्ये चित्त रमवा. हे केलं तर काय होईल? तर मनुष्य हे केलं तर कामम क्रोधम लोभम मोहम, हे काम क्रोध लोभ मोह हे सगळे निघून जातील. हे सगळे निघून जातील. अर्थ हे अनर्थमय आहे ही भावना हृदयामध्ये दृढ होईल. नास्ति ततः सुखलेशः सत्यम, अर्थामध्ये काही सुख नाहीये हा विचार दृढमूल होऊन जाईल. पुत्रादपि धन भाजां भीतिः सर्वत्रैषा विहिता रीतिः. पुत्र इत्यादी देखील धनलोभानी कणलोभानीच आपल्या जवळ असतात.
स्वतःच्या स्वार्थासाठी असतात, हे विचार दृढ होतील. आता जे संसारी आहेत त्यांना तर एकदम वाईट वाटेल की नाही हो, आमची मुलं काही स्वार्थासाठी आमच्याकडे नसतात, आमच्या मुलांना आमच्यावर प्रेम आहे म्हणून आमच्या बरोबर ते असतात. पण विरक्त जे आहेत ते म्हणतात की नाही नाही, थांबा, अनुभव घ्या आणि नंतर पूर्ण निष्कर्ष काढल्यावर लक्षात घ्या की नक्की कोण कोणासाठी राहतं, कोण कोणाच्या जवळ कशाला राहतं हे नंतर कळेल. त्यामुळे ह्यावर आता आम्ही काही जास्त भाष्य करत नाही, नाही तर गृहस्थी लोकांना फार वाईट वाटतं. म्हणून हा आता मुद्दा जो आहे, पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्र ईशा विहिता रीती, यावर आता आम्ही काही भाष्य करत. पुढे आद्य शंकराचार्य म्हणतात प्राणायामम प्रत्याहारम. रोज साधना करायचं, रोज काही काळ योग्य गुरूंकडून प्राणायाम शिकून रोज प्राणायाम थोडा थोडा तरी करायचं. प्रत्याहारम, कोणी आपल्याला काही देत असेल तर आवश्यक असेल तरच घ्या, नुसतं कोणीतरी देतोय फुकट म्हणून घेऊन टाका असं नका करू. हाव ठेवू नका कोणत्या गोष्टीची. एखादी गोष्ट आपल्याकडे भरपूर असेल तरी कोणी देत असेल, नको बाबा हे दे, कोणी गरजू असेल त्याला दे, माझ्याकडे आहेच. त्याला म्हणतात प्रत्याहार. प्राणायामम प्रत्याहारम नित्यानित्य विवेक विचारम. रोज नित्य काय अनित्य काय हा विवेक रोज जागृत. जाप्य समेत समाधी विधानम. रोज काहीतरी गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करत जा. समाधी विधानम, जेणेकरून समाधी आपल्याला लागेल अशा पद्धतीचा अष्टांग योगाचा मार्ग अवलंबन करा. अष्टांग योगाचा अवलंब करा. पण हे कसं करायचं? गुरुचरणांबुज निर्भर भक्त संसाराद चिराद भवमुक्त. हे कधी सगळं शक्य होईल? जेव्हा गुरूंच्या चरणाशी शिष्य बसेल, भक्त बसेल, तेव्हाच हे सगळं होईल. गुरूंच्या चरण कृपेनीच, गुरुचरणांवर जो अवलंबून असतो त्यालाच हे सगळं शक्य होतं. संसाराद चिराद भवमुक्त. गुरूंच्या चरणाचा आश्रय घेऊन म्हणजेच गुरूंना शरण जाऊनच मनुष्य संसार पाशातून मुक्त होतो. सेंद्रिय मानस नियमा देवम द्रक्ष्यसी निज हृदयस्थम देवम. गुरूंना शरण आल्यानंतरच हृदयस्थ असलेला परमेश्वर जो आहे तो मनुष्याला दर्शन देतो, साधकाला दर्शन देतो. असं म्हणून आद्य शंकराचार्य म्हणतात मूढ कश्चन वैयाकरणो डुक्रंकरणाध्ययन धुरीण. हे वैयाकरण, काय मूर्खपणा तू करत होतास. नुसतं डुक्रून करण्यामध्ये धुरीणता प्राप्त करून आपल्याला नाव मिळेल, लौकिक मिळेल, पैसा अडका मिळेल या लोभामध्ये का बरं बसला होतास. श्रीमत् शंकर भगवत शिष्यै बोधिता शिक्षोधित करण. आद्य शंकराचार्यांनी त्या वैयाकरणाला बोध दिला आणि त्याच्या हृदयाचं, त्याच्या विचारांचं शोधन केलं, त्याचे विचार शुद्ध करून टाकले वैयाकरणाचे. आणि शुद्ध झालेल्या विचारानंतर आद्य शंकराचार्य त्या वैयाकरणाला, व्याकरण तज्ञाला उपदेश देत आहेत पुन्हा. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते नाम स्मरणादन्यमुपायन्न हि पश्यामो भवतरणे. गोविंदाचं भजन करण्यासाठी सर्वोत्तम उपाय. कारण आद्य शंकराचार्य पाहतायत वैयाकरण फार वृद्ध झाले, यांच्याच्यानी प्राणायाम करणं शक्य होणार नाही, तीर्थयात्रा करणं शक्य होणार नाही, भगवद्गीतेचं पठण, नंतर कृष्णाची पूजा हे सगळं शक्य होणार नाही. तर मला असं दिसतंय हे वैयाकरण तुम्ही नामस्मरणादन्यमुपायम, नामस्मरण रूपी एकच उपाय आहे की जो या कलियुगामध्ये भगवंताची भक्ती तुमच्या हृदयात उत्पन्न करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून नामस्मरण चालू ठेवा त्या गोविंदाचं. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. नामस्मरण ह्या उपायाची कास धरा, तुम्हाला गोविंद प्राप्त होईल, गोविंदाचं दर्शन होईल आणि मुक्तिलाभ होईल. तर अशा प्रकारे आद्य शंकराचार्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये निरीच्छ निष्काम होऊन वैराग्याची कास धरून ज्ञानप्राप्ती सत्संगाच्या माध्यमातून, गुरूंच्या चरणाला शरण जाण्याच्या माध्यमातून
ज्ञान प्राप्ती करण्याचा उपदेश दिलेला आहे. आणि हा सगळा योग घडावा यासाठी नामस्मरणादन्यमुपायं हि पश्यामो भवत. नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही असा आद्य शंकराचार्य महाराज सांगतात. तेव्हा या कलियुगामध्ये सर्वांनी नामस्मरणाची कास धरावी. नामस्मरणाच्याच प्रभावाने भगवंताची कृपा प्राप्त होते. भगवंताच्या कृपा प्राप्तीनंतरच मनुष्य साधन चतुष्टय संपन्न होतो आणि साधन चतुष्टय संपन्न झालेला मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो. ज्ञान प्राप्तीद्वारा मोक्षाचा अधिकारी होतो असं आद्य शंकराचार्यांनी मोहमुद्गर स्तोत्रामध्ये भज गोविंदम स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा आद्य शंकराचार्यांचा हाच उपदेश ज्ञानदेवांनी हरिपाठामध्ये दिलेला आहे. हरिपाठातलाच उपदेश समर्थ रामदासांनी देखील मनाच्या श्लोकांच्या रूपामध्ये उद्धृत केलेला आहे. तेव्हा ह्या सोप्या सोप्या श्लोक ग्रंथांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाची दिशा ठरवली पाहिजे आणि नामस्मरणामध्ये निमग्न राहून स्वतःला धन्य केलं पाहिजे. श्री श्रीराम महाराजांच्या साक्षात उपस्थितीमध्ये आपण जसा नाम जप केला तसाच श्रीराम महाराजांच्या सूक्ष्म उपस्थितीमध्ये आपण 13 कोटी नामस्मरणाचा जप करत आहात. 13 कोटी जपरूपी यज्ञ करत आहात. या यज्ञाचे आयोजक जी भक्त मंडळी आहेत ती सगळी अभिनंदनाची पात्र आहे. या उत्तम कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे जे भक्त मंडळी आहेत ते देखील अत्यंत अभिनंदनाचे पात्र आहेत. या सगळ्यांवर भगवान श्री रामचंद्रांची आणि श्री पूज्य श्रीराम महाराजांची कृपा प्राप्त होवो आणि त्यांचं जीवन धन्य होवो अशी भगवत चरणी प्रार्थना करून आमचे हे प्रवचन रूपी शब्द सुमन श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो. हर नमः पार्वती पतये हर हर महादेव. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय.